नमो नमः. पहले प्रभु नी तो नटुचिना पंतोनो यदां भूपमागरापयामिं साज्यं त्रिवर्ति संयुक्तं हनिना एतं प्रियं गृहाण मंगलं दीपं त्रैलोक्यं तिरुवा. गौरी गणेश मम कापाडो गजमुखेशा सारा जगान की परमेशा एक भगिनी को गणेशा विद्याभूमि रे बुद्धिभूमि रे सकल शास्त्रा सारमणि रे शेषभूषणा ओ जगदीशा एक भगिनी को गणेशा जय मंगलम गौरी गणेशा मम कापाडो गजमुखेशा सारा जगान की परमेशा एक भगिनी को गणेशा ब्रह्मरावणुनि आत्मलिंगम नन्नि चेसितिनि भंगम पितामा मंगलमूर्ति मौर्य. जो गणाधिपा धूमकेतुर्गाणक्षः फालचन्द्रो गजानन वक्रतुण्ड शूर्पकर्ण हेरम्बस्कन्द पूर्व षोडशैतानि नामानि ह्यपदेशमियादपि विद्यारम्भ विवाहे च प्रवेशे निर्घने तथा संग्रामे. आणि आजच्या या व्याख्यानाचे वक्ते हरिभक्त पंडित सचिन महाराज पवार यांचा नुकतंच आगमन झालंय. एक 2-4 मिनिटातच आपण मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे वारी पंढरीची इतिहास आणि वर्तमान. त्याविषयी अधिक जाणून घेऊयात आजच्या व्याख्यानांच्या माध्यमातून. अशी श्रोते हो, गेल्या 6 दिवसांपासून आपल्याकडनं जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय त्याबद्दल व्याख्यानमालेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आणखी 2 दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे, उद्या आणि परवा सुद्धा. असाच प्रतिसाद आपल्याकडनं मी अपेक्षित करतोय. उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर आणि रोटरी क्लब सोलापूर MIDCच्या माध्यमातून चाललेली ही अखंडित अशी ज्ञानगंगा सोलापूरकरांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठंसं कार्य या व्याख्यानाच्या माध्यमातून घडतंय. आणि आपल्या सर्वांना ठाऊकच आहेच, यंदाचं हे या व्याख्यानाचं हीरक महोत्सवी असं वर्ष आहे. याचा प्रारंभ झाला होता 1966 मध्ये आणि आज आपण 2025 मध्ये सुद्धा अखंडपणे या व्याख्यानाचं आपण आयोजन करतो आहोत. सुमारे 600 वक्ते आतापर्यंत या व्याख्यानाला लाभलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात नामांकित वक्त्यांनी या व्याख्यानमालेला हजेरी लावलेली आहे. असे एक आगळेवेगळ्या अशा प्रकारचे व्याख्यानमाला, त्याचे तुम्ही आणि मी साक्षीदार बनतो आहोत. आणखीन एक सूचना आहे, दररोजच्या व्याख्यानाची एक व्हिडिओ आम्ही पूर्णच त्याचं व्हिडिओग्राफ करतो आहोत, शूटिंग करतो आहोत आणि पुढच्या 2 दिवसामध्येच हे सगळे व्हिडिओज आम्ही यूट्यूबवर अपलोड करतो आहोत. त्याचं लिंकसुद्धा आपल्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. त्यासाठी आपण आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर कृपया
आम्ही इथं नोंदवही ठेवलेली आहे, त्यामध्ये नोंदवावी, जेणेकरून प्रत्येकांना वैयक्तिकरित्या ती लिंक पाठवली जाईल आणि आपण त्या व्याख्यानाचा नंतर आपण आस्वाद घेऊ शकाल. उत्तम वक्त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी हजेरी लावून आपल्याला मनमुक्त अशा प्रकारचं बौद्धिक मेजवानी या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिलेली आहे. त्याचा रसग्रहण करणं, त्याच्यात विवेचन करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि त्याच दृष्टीचं वसा घेऊन ही व्याख्या मला अखंडपणे घेण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. वारी पंढरीची आहे, तेव्हा आणखी 1-2 मिनिटं आपण या भक्तिमय वातावरणात राहूयात. मी आमचे टेक्निकल डायरेक्टर गोधन विनंती करतोय, थोडीशी होऊ द्या वारी आपली महाराजांचं आगमन होईपर्यंत. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पंडित सचिन महाराज पवार महाराजांचं आगमन झालंय, स्वागत आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात. या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट आदरणीय लतापूर काकांना विनंती करतोय. सोबतच या व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट रोटरी श्रीनिवास भिंगे यांना विनंती आहे, कृपया आजचे प्रमुख व्याख्याते महाराज आणि सचिन महाराज साहेबांना आणि सोबतच आजच्या कार्यक्रमाचे उद्योजक ज्यांनी प्रायोजक स्वीकारलेलं आहे असे प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक आणि इस्कॉनचे भक्त असलेले श्री सत्यनारायण गडला साहेब याला दोघांना व्यासपीठावर घेण्याचा विनंती आहे. सोबतच रोटरी लोणावळा इंदापुरी सर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सेक्रेटरीनी त्यांना मनपूर्वक त्यांना स्वागत घ्यावं. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूयात. राजा पंढरीचा मी रोटरी क्लब MRTCचे अध्यक्ष रमेश कंप यांना विनंती करतोय, कृपया या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी करावी आणि त्यासाठी सर्वांनी राष्ट्रगीत उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल आणि त्यापासून कार्यक्रम सुरुवात होईल. कृपया सर्वांनी उभं राहायचं आहे. मी व्यासपीठातील सर्व मान्यवरांना विनंती करते, कृपया गणेश पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आजचे व्याख्याते आदरणीय सचिन महाराज पवार आणि प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक आदरणीय सत्यनारायण अडगटला प्रसिद्ध टेक्स्टाईलचे उद्योजक आहेत. इस्कॉनचे परमभक्त या व्याख्यानात सतत आम्हाला प्रोत्साहन करणारे, सहाय्य करणारे असे उद्योजक श्रीयुत सत्यनारायणजी अडगटला. कृपया सर्वांनी उठून उभे राहावे. आरती आपण घेऊया. मानसई हस्ते गणेश आरती करिष्ये. ओम नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादक्षिरोरुभावभे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. गंधः पान्तुः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपसेंदुराची कंठी
के माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नखचित फळा तुझ गौरी कुमारा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे गौता मुकुट शोभतो भरा. वंदती पुरे चरणी घागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधनान. सरचोड वक्रतुंड त्रिनयनान. दासरामाचा वाटपा हे सदना. संकटी पादाभे निर्वाणी रक्षाभे सुरभर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. महाराज सरेगा प्राथमिक चुनू इतन काढाರೆ ಸಾಮ್ರಾಟ್ इतन ಎದುರು ಕೇಳ್ಕೇನ ಕೇಳ್ಕಲ್ಲ ಉಣ್ಣದಿ ಕೆತ್ತೆ ಗಂಟೆ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ಗೆ ತಂದಿದ್ದು ಬಿರಿಯಾನಿ ಸಿದ್ಧನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಸಿದ್ಧನ कृपया एक अनाउन्समेंट आहे. पाठीमागचे जे रचित होते बसलेले आहेत त्यांनी कृपया व्याख्यानाला डिस्टर्ब करू नये अशी नम्र विनंती आहे. आणि सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर आपण ठेवूयात जेणेकरून मुख्य कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही आहे. कृपया इतरांसाठी आपण डिस्टर्ब करायचं नाही आहे. एक आपण जबाबदारी आपण सांभाळूयात. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशी आपण काळजी घेऊयात. सर्वांना विनंती आहे कृपया आपले मोबाईल सायलेंट मोड ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मी या व्याख्यामालेचे प्रेसिडेंट लक्ष्मापूर काकांना विनंती करतोय आजचे वक्ते आणि प्रसिद्ध हरिभक्त पंडित सचिन महाराज पवार पुणे यांचा त्यांनी आदरपूर्वक स्वागत करावं. धन्यवाद जी. मी व्याख्यामालेचे अध्यक्ष रुक्मिणी श्रीनिवास बिंगे यांना विनंती करतोय की त्यांनी आजचे प्रमुख प्रायोजक जे स्वीकारले ते प्रसिद्ध टेस्टा उद्योजक आणि इस्कॉनचे परमभक्त असलेले आदरणीय सत्यनारायणजी अडगटला यांचा त्यांनी सन्मान करावा. धन्यवाद. या ठिकाणी काही मान्यवर मंडळी सुद्धा आलेले आहेत. प्रसिद्ध लाडाची कुल्फी याचे प्रमुख राहुल पोगळे सर यांचं या ठिकाणी शब्दसन्मानी स्वागत आहे. अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका विद्यार्थी रसिक श्रोते आणि आम्हाला अखंडितपणे सपोर्ट करणारे पत्रकार बंधू भगिनी यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी व्याख्यामालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. वारी पंढरीची इतिहास आणि वर्तमान असा आजचा हा एक आगळावेगळा सांस्कृतिक असा विषय आहे. पंढरीचा विठोबा, विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशी विविध नावांनी यांचा परिचय आपण करून घेतोय. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करेन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखे नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पितांचे तुका म्हणे. अशा प्रकारचे प्रसिद्ध अभंग तुकोबांचं
मित्रांनो, पंढरी म्हणजेच पंढरपूर अवघ्या तीर्थांचं ते माहेर असं म्हणतात. पंढरीची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आपल्याला आवश्यकता राहत नाही, एवढं मोठं महत्त्व या स्थळाला आहे. आणि वारी हे मराठी सांस्कृतिक परंपरेचे एक वैभव आहे. असा सोहळा जगाच्या पाठीवर आपल्याला कुठंच भेटत नाही. शतकान शतकं अगदी सिस्टमॅटिकरित्या चाललेली ही अनेक अशा पालख्यांची ती वारी एक अद्भुत अशा प्रकारचा एक वारसा, एक सांस्कृतिक वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि त्या संदर्भातच आपण अधिक माहिती जाणून घेतोय. आणि आजचे प्रमुख अतिथी सचिन महाराज पवारांच्या विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. मी आमचे रोटीचे ॲनेट वैभव कुंडला विनंती करते, कृपया त्यांनी आपल्या आचार ओळखतांचा परिचय करून द्यावा. जोरदार टाळ्यांनी वैभव कुंडलांचं आपण स्वागत. बोला पुंडली कवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर असे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांची परंपरा पुढे नेणारी व्यक्ती आज आपल्याला या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत. संतांच्या पावन परंपरेचा वारसा लाभलेले चिंतनशील कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेले हरिभक्त परायण सचिन महाराज पवार हे आजच्या काळातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहेत. तत्वज्ञान व अर्थशास्त्र या विषयातील उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये व पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. गीतेच्या तत्वज्ञानावर ते सध्या संशोधन करत आहेत. गीतेचे गूढ तत्वज्ञान त्यांच्या शब्दातून कीर्तनातून प्रकट होताना जणू अर्जुनाला दिलेल्या कृष्णाच्या उपदेशाचीच आठवण करून देतं. महाविद्यालयीन काळात तब्बल 68 राज्यस्तरीय व 2 राष्ट्रीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आपले कर्तृत्व कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या वाणीतील हा अधिकार म्हणजे सरस्वतीच्या कंठातील मधुर वीणा निनादच जणू. शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, संतपीठ पिंपरी चिंचवड, भारती विद्यापीठ पुणे अशा अनेक नामांकित संस्थांच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. भारती विद्यापीठ कीर्तन विषयाचे प्राध्यापक म्हणून आमंत्रित होते. त्यांनी आधुनिक शिक्षण व वारकरी परंपरेची सुरेल सेतू बांधलेला आहे. परिवर्तन संस्था, परिवर्तन गुरुकुल, आम्ही वारकरी व रयत प्रबोधिनी या संस्थांच्या उभारणीत त्यांनी सक्रिय सहभाग आहे. संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचे दुर्मिळ अभंग गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. ही कृती म्हणजे जणू संत काव्याच्या सुवर्णमहालातील हरवलेली मोतींची शोध. वारकरी दर्पण या वारकरी संप्रदायाच्या मुखपत्राचे ते समर्थ संपादक आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या निवडक प्रेमबोध या प्रकल्पाचे त्यांनी प्रकल्प संपादक आहेत. अशा या सचिनदादांची साधना, त्यांचा कीर्तन रंग पाहिला की असे वाटते, ज्ञानाचा दीप तेवत राहो, भक्तीचा गंध दरवळो, संतांचा पदस्पर्शाने महाराष्ट्र सदैव उजळो. मग चला मंडळी, अखिल भारतीय वारकऱ्यांना संदेश पोचेल पाहिजे. आमच्या माऊलीचा सोलापुरात सुखरूप आगमन झालं आहे. इतक्या जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचे सत्कार करूया. धन्यवाद ॲनेट कुंडला वल्लभ. अतिशय छान आणि समर्पक अशा प्रकारची ओळख आणि त्यांचा परिचय आपण घेतलेलेच आहे. म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्या जिभेवर सरस्वती प्रत्यक्ष नाचते आहे. सरस्वतीचा कंठ त्यांच्या गळ्यात आहे असे आजचे वक्ते सचिन महाराज. विदाउट वेस्टिंग टाइम, वेळ नको करता त्यांनी विनंती करते, कृपया त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करी. जोरदार टाळ्याने महाराजांचं आपण स्वागत करूया. विषय आहे पंढरीची वारी, इतिहास आणि वर्तमान. पाण्याची
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC या संस्थांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होते. गेली 60 वर्ष आपण सगळी मंडळी एकत्र येऊन गणपती बाप्पाची जी बौद्धिक पूजा बांधतो आहोत याबद्दल मी खूप अंतःकरणपूर्वक आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मी माझ्या भाषणाला बोलायला सुरुवात करणार आहे. मात्र ती सुरुवात करत असताना ही कल्पना ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा उमटली असेल त्या सर्व मंडळींना मी खूप अंतःकरणपूर्वक वंदन करतो. व्याख्यानमालेला 60 वर्ष झालीत याचा अर्थ मला कल्पना आहे आता की त्यातली निम्म्यापेक्षा अधिक लोक आता हयात नसतील. मात्र मी सांगू, या जगातला सगळ्यात सुंदर माणूस जर कोण असेल तर जो माणूस कृतज्ञ असतो, उपकाराची जाणीव ठेवतो, तोच माणूस या जगातला सगळ्यात सुंदर माणूस आहे. त्याच्यामुळं आणि त्यातल्या त्यात मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी पहिल्या पावसाला विसरत नाही. शेतीसाठी पहिला पाऊस जसा गरजेचा असतो तसं 60 वर्षांपूर्वी ज्यांच्या अंतःकरणामध्ये हा विचार आला अशा सर्व मंडळींना मी अंतःकरणापासून अभिवादन करतो. आणि मी बोलायला सुरुवात करत असताना त्या सर्व मंडळींचा नामोल्लेख करेल आणि मग मी पुढे जाईल. गंगाधर पंत कुचन, धर्मण्णा सादुल, सत्यनारायण बोल्ली, दशरथ बुरगुल, GS आडम वकील, राजाराम पंत कुचन, लक्ष्मीनारायण बोल्ली, दाजीशास्त्री पणशीकर, जयप्रकाश पल्ली, यल्लादास लक्ष्मापुरे, प्रकाश पुल्ली, श्रीनिवास सामलेटी, सिद्धेश्वर गड्डम, गणेश इराबली आणि आपण सगळीच मंडळी. आणखीन एक छोटासा उल्लेख करून पुढे जायला हवं आणि ते जास्त महत्वाचं आहे की आपल्या सगळ्या मंडळींकडून महाराष्ट्रानं खूप गोष्टी शिकल्या पाहिजे. काय शिकलं पाहिजे तर ते असं आहे की मला असं कळालंय की संयोजन करणारी जी सगळी टीम आहे त्याच्यामध्ये बहुतांश जी मंडळी आहे त्यांची मातृभाषा मराठी नाही. राहुल दादा, या सगळ्या मंडळींची जी मातृभाषा आहे ही भाषा तेलुगू आहे. मात्र तेलुगू भाषा असताना सुद्धा आपण इथं मराठी व्याख्यानमाला आयोजित करणं याचा अर्थ काय आहे माहितीये? ज्या माणसाच्या डोक्यामध्ये भेदाभेद असत नाही, भाषेचा असू देत, जातीचा असू देत, पंथाचा असू देत, धर्माचा असू देत, लिंगाचा असू देत, मला असं वाटतं की तो माणूस संत विचार ऐकण्यासाठी योग्य माणूस आहे. डोक्यामध्ये जात ठेवणारा, डोक्यामध्ये भाषा ठेवणारा, डोक्यामध्ये भांडणं ठेवणारा, भेदाभेद ठेवणारा, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा वरचा आहे, हा खालचा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, भागवत धर्म ऐकण्याची पहिली अट जर काय असेल तर पहिली अट अशी आहे की आपण खोटारडेपणा सोडला पाहिजे आणि भेदभाव सोडला पाहिजे. एवढं सोपं आहे. किती सोपं आहे? इतकं सोपं आहे. भागवत धर्माचा, साधू संतांचा, वारकरी संतांचा विचार समजून घेत असताना ही जी गोष्ट जी मंडळी करत असतात त्या मंडळींना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांचं म्हणणं अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. माझं प्रस्तावनेचं बोलणं संपलंय. मला एक छोटीशी सूचना आपल्या सगळ्यांना द्यायची, ती अशी आहे की आता उल्लेख करत असताना आपण ऐकलं असेल की मी महाविद्यालयीन काळामध्ये खूप वक्तृत्व स्पर्धा केल्यात आणि ते खरं पण आहे. किती केल्यात? इतक्या केल्यात की आपण कल्पना करू शकत नाही, इतक्या केल्यात. म्हणजे मी या व्यासपीठावर दुसऱ्यांदा आलोय. मी पहिल्यांदा 12-1 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी कदाचित फर्ग्युसन कॉलेजला जेव्हा शिकत होतो
तेव्हा एका मोठ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी या व्यासपीठावर मी 6 मिनिटाचं भाषण केलेलं आहे आणि आता 60 मिनिटं बोलायला मी 10 वर्षांना आलो. मजा काय सांगतो तुम्हाला, मजा अशी आहे की तेव्हा ते भाषण जेव्हा करायचो मग ते सुरुवात व्हायची काय की रक्तानं माखलेले नद्यांचे तीर जेव्हा अस्तित्व गिळायला उभे राहतात, जबडे वासून अंगावर चाल करून येतात, तेव्हा साधना यज्ञात समिधा अर्पण करणं एवढं एकच उद्दिष्ट त्या कृतिशील माणसाजवळ होतं. त्याला माहिती होतं की या साधना यज्ञामध्ये मी एक समिधा होऊ शकलो, गोठलेल्या अश्रूंमध्ये जर ज्वालामुखी साठू शकलो तर हे वासलेले जबडे मी फाडून काढीन, रक्ताळलेले नद्यांचे तीर पुसून टाकेल, ज्यावर शुद्ध सात्विक रांगोळी रेखाटेल, ज्यावर शेवटचा टिपका असेल प्रणवाचा आणि दिव्यत्वाची स्वप्न पाहणाऱ्या मानवाचा. अशी भाषणं केलेली आहेत मी. मला खरं सांगा, मी 2-3 मिनिटं बोललो, ऐकायला गोड लागले की नाही? बोला ना, थोडं माना हलवा. मी कीर्तनकार माणूस आहे साधा. तुम्हाला वाटेल हा कोण विद्वान आला, अजिबात नाही. मी काय धोतर घातलं, टोपी घातली, पांढरे कपडे घातले म्हणजे मी कुणीतरी शहाणा आणि खाली बसलेले कुणीतरी तुच्छ असं वाटणं हा गैरसमज आहे. आणि ज्या दिवशी बोलणाऱ्याला असं वाटायला लागतं त्या दिवसापासून त्याच्या पतनाची सुरुवात होत असते. आणि मला लय लांब जायचंय, आणखीन बहुत दूर जाना. खरं सांगा, गोड लागली की नाही ऐकायला? पण काय कळालं? काहीच नाही कळालं. ऐकायला गोड लागतं मात्र कळत काहीच नाही. हा एक ज्ञानाच्या प्रांतातला ट्रॅप आहे. आणि हा ट्रॅप पहिल्यांदी जर कोणी बाजूला केला असेल तर तो संतांनी बाजूला केला. त्याच्यामुळे मी मोठे शब्द वापरणार नाही, जडजड बोलणार नाही. मी पुण्याचा जरी असलो तरी सुद्धा नाही बोलणार आहोत. मला आज आपल्या सगळ्यांशी माय मराठीची सेवा करणाऱ्या लोकांच्या समोर महाराष्ट्र संस्कृतीची आत्मखूण असणाऱ्या पंढरपूरच्या वारीबद्दल काही एक बोलायची संधी मिळालेली आहे. मी व्याख्यानाचा विचार करतोय आणि मी बोलणार आहे. मी बोलत असताना सर्वसाधारणपणे माझा क्रम असा असेल की मी एक साधारणपणे 50 मिनिटं माझ्या विषयावर बोलेन आणि नंतर आपण मला प्रश्न विचारा, मी त्याच्यावर उत्तर देईन. दुसरी गोष्ट अशी आहे की मी कोणत्याही प्रश्नाला न घाबरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे की आता हा आपल्याकडे पाहुणा आलाय, वक्ता आहे, याला मी असं कसं विचारू वगैरे वगैरे काही नाही. मी जीवनव्रत म्हणून वारकरी कीर्तनकार जर झालो असेल तर वारकरी संप्रदायाबद्दल असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. माझी जेवढी बुद्धीची लायकी असेल तेवढ्या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या वारीबद्दल बोलायला मिळणं, पंढरीची वारी, इतिहास आणि वर्तमान या विषयावर बोलायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझी ओळख काय आहे? माझी ओळख म्हणून जेव्हा मी विचार करतो तर मी कोण आहे, तर मी वारकरी आहे. मी कोण आहे? मी वारकरी. मी आपल्याला खरं सांगू, आपण सगळी मंडळी बसलेला आहात, ओळखी सांगायला सुरुवात केली तर काय सांगता येईल? स्वतःचं नाव सांगता येईल. पुढे आणखीन थोडी ओळख सांगायला सुरुवात केली तर आडनाव सांगता येतं, जात सांगता येते. बरं, पुढे आणखीनच ओळख तर काय, हा स्त्री आहे, पुरुष आहे का इतर आहे हे सांगता येईल. ओळखी म्हणून आपल्या या गोष्टी असतात. बरं, आपण विचार करत गेलो तर या कोणत्याही ओळखींचा अभिनिवेश बाळगायची गरज नाही. मग अभिमान बाळगावा अशी माझ्याकडे कोणती गोष्ट आहे? माझ्याकडे 3 गोष्टी आहेत सर. एक, पहिली गोष्ट अशी आहे की मी माणूस आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी भारतीय आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मी वारकरी आहे. मी विचार करतो की जर मला एखादा कुणीतरी, मी इथं पुरुषांचे कपडे घालून आलेलो असलो आणि माझ्या बोलण्यामध्ये चुकून जरी पुरुषी अहंकाराची एकही छटा दिसत असेल तरी पण मी सांगू ती गौरवानं मिरवण्याची गोष्ट नाही. माझं आडनाव जरी पवार असलं, आता फक्त तुम्ही काकाच्या बाजूचे पवार का पुतण्याच्या बाजूचे पवार एवढं विचारू नका. आडनाव ही काही मिरवण्याची गोष्ट आहे का? नाही. जात ही काही मिरवण्याची गोष्ट आहे का? मी सांगू तुम्हाला, हे काही मिरवण्याची गोष्ट नाही. मात्र मिरवायचं जर काय असेल तर आपल्या विचाराची परंपरा मिरवली पाहिजे, आपलं भारतीय असणं मिरवलं पाहिजे आणि आपलं माणूस असणं मिरवलं पाहिजे. कारण गोष्टी अशा आहेत की तुम्ही भारतीय असाल, तुम्ही माणूस असाल, तुम्ही वारकरी जर असाल तर ही गोष्ट फक्त मिरवण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक जबाबदारी होते चांगलं वागण्याची. जो माणूस स्वतःला माणूस म्हणत असेल तो माणूस चांगलं वागलं पाहिजे याविषयी बांधील होतो. जो माणूस स्वतःला भारतीय म्हणून घेत असेल आणि ज्याला जाणीव असेल ना, त्याला स्वतंत्र चांगलं वागलं पाहिजे हे सांगायची स्वतंत्र गरज नाही. आणि जो कुणी वारकरी म्हणून घेत असेल
तर त्याला सुद्धा स्वतंत्र चांगलं वागा असं वेगळं सांगायची गरज पडत नाही. आजही गावगाड्यामध्ये गावगाड्यामध्ये द्या सोडून शहरांमध्ये सुद्धा लोक देव मानत नाही. काही लोक, मला काही अडचण नाही त्यांची, पण मी सांगू, देव न मानणारी लोक सुद्धा वारकऱ्याचा आदर करतात, ही वस्तुस्थिती आहे. मी सांगू तुम्हाला की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, मी विद्यापीठापासून तर पारंपरिक व्यासपीठांपर्यंत सगळ्या ठिकाणी वावरत जातो आणि माझ्या लक्षात असं येत जातं की लोक माणसाकडे पाहत नाही, लोक आदर करतात ना तो धोत्राचा करतात, लोक आदर करतात ना तो बुक्क्याचा करतात. राहुल दादा, महाराष्ट्राच्या मनामध्ये वारकरी म्हणजे कोण, तर तो स्वच्छ प्रतिमेचा माणूस असला पाहिजे. याच्याविषयी महाराष्ट्रातल्या देव मानणारा माणूस असू देत किंवा न मानणारा माणूस असू देत, त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका येत नाही. वारकऱ्याच्या बद्दल महाराष्ट्राचं हे मत आहे. आणखीन पुढे बोलू मी आपल्याला. सगळेजण सांगतात की परमार्थ केला पाहिजे, 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 सगळे कुणी सांगतं. मात्र या सोलापूरची सुकन्या असणाऱ्या मातोश्री संत निर्मळाबाई साहेबांनी, चोखोबाराय महाराजांच्या बहीण यांनी परमार्थ केला पाहिजे म्हणजे काय हे सांगितलं. आणि ते काय म्हणाले, परमार्थ केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, परमार्थ साधावा बोलती या गोष्टी नये हातवटी काही त्यासी. मग काय केलं पाहिजे, काही नाही, 3 गोष्टी केल्या पाहिजे आणि 8 गोष्टी करायच्या नाही. किती सोपी व्याख्या सांगितली परमार्थाची. ते म्हणाले 3 गोष्टी केल्या पाहिजे आणि 8 गोष्टी करायच्या नाही. 3 गोष्टी काय करायच्या, एक पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव, नामाचे चिंतन, या 2 गोष्टी करायच्या. आणि तिसरं निर्मळा म्हणे हाची परमार्थ, संतांचा दिननिशी 3 गोष्टी करायच्या. 1 निर्मळ भाव ठेवायचा, 2 नामस्मरण करायचं आणि 3 संतांची संगत करायची. या 3 गोष्टी करायच्या. आणि 8 गोष्टी काय नाही करायचं त्यांनी सांगितलं की ते म्हणाले मान दोष दंभ अपमान निंदा स्तुती परद्रव्य परान्न आणि परणारी, या 8 गोष्टी जो टाळतो आणि 3 गोष्टी जो करतो ना तो वारकरी आहे. आजची तिथी काय माहितीये, आजची एकादशीची तिथी आहे. कशाची तिथी आहे, एकादशीची तिथी आहे. 3 गोष्टी, 3 अधिक 8 बरोबर किती, 11. या 11 गोष्टी जो करतो ना तोच खरी एकादशी धरतो. नाहीतर गळ्यात तुळशीची भली मोठी माळ असेल आणि लोकांच्या पैशावर डोळा असेल, तो वारकरी नाही. साधू संतांनी वरवरच्या दिसण्याला फार महत्व नाही दिलं. नाहीतर गंध टोपी माळ देवाचे गबाळ चालवी ओंगाळ पोटासाठी असंही दिसतं. मी सांगू तुम्हाला, मी वावरत जातो ना हल्ली, माझ्या लक्षात असं येत चाललंय की कधी कधी खूप धर्माची भूषणं मोठ्यानं लावणारी लोक गडबड करून टाकतात कधी कधी एखादा साधा माणूस असा श्रोत्यांमध्ये बसलेला असतो, आपलं 1.5-2 तासाचं तो ऐकतो आणि सहज येऊन एखादं मार्मिक वाक्य असं बोलून जातो की आपण असं वाटतं की अरे हा किती ग्रेट माणूस आहे, हा इथं बसलेला होतं आणि आपण काय बोलून बसलो. मी सांगू तुम्हाला, साधी माणसं असतात, काही खूप साधी असतात, सरळ असतात, मात्र परमार्थाचं वर्म जे आहे ते त्यांना कळालेलं असतं. महाराष्ट्र संस्कृतीमध्ये वारकरी साधू संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान माणसाचं माणूसपणा उन्नत करणारं तत्वज्ञान आहे. काय सांगितलं, संतांनी ढोंग नाकारलं. काय नाकारलं, ढोंग नाकारलं. म्हणजे उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे की तुकाराम महाराजांच्या कीर्तनालाही कुणीतरी आलं आणि तुकाराम महाराज म्हणतील का काही घेऊन जा, तुकाराम महाराज म्हणतील काय कीर्तनातून घेऊन जायचं ते नंतर पाहू, अगोदर बाहेर बदमाशपणा करत तू जे मुखवटे घातलेत ना ते इथं सोड पहिले. संतांचं म्हणणं काय माहितीये, बदमाशपणा सोडणं इथून परमार्थाला सुरुवात होते. नाहीतर गडबड अशी होते की आपण काहीतरी वरचं तत्वज्ञान करतो, पाठ करतो, वरवर आचरण करण्याचा आवानतो, मात्र जर आपण आपला बदमाशपणा सोडणार नसू तर आपला परमार्थ फळाला येत नाही. आणि मी सांगू, असं ढोंग जर आपलं उतरायचं असेल आणि आपला सोज्वळ स्वच्छ प्रवास जर व्हायचा असेल तर साधू संतांनी सांगितलेल्या विचाराच्या मार्गाने गेलं पाहिजे, साधू संतांनी सांगितलेल्या आचरणाच्या मार्गाने गेलं पाहिजे, साधू संतांनी सांगितलेल्या उपासनेच्या मार्गाने गेलं पाहिजे. 3ही शब्द महत्वाचे, विचाराच्या मार्गाने जावं, आचरणाच्या मार्गाने जावं आणि उपासनेच्या मार्गाने जावं. आणि आम्ही वारकरी मंडळी जे आहोत, मी स्वतः, मला व्यक्तिगत असं वाटतं
की साधू संतांचा विचार, साधू संतांनी सांगितलेलं आचरण आणि साधू संतांनी सांगितलेली उपासना या तीनही गोष्टी करता याव्यात. नाहीतर अद्वैत तत्वज्ञान सगळं सांगितलं मी, मात्र जर प्रपंचामध्ये मी नीट वागलो नाही तर तरी गडबड आहे. किंवा आणखीन एक पुढची गोष्ट अशी समजा की मी नीट वागतोय, मात्र जर त्याच्याशी संबंधित उपासना मी करत नसेल तर वारकरी संप्रदाय म्हणून तो विचार, ते आचरण आणि ती उपासना या तीनही गोष्टी केल्या पाहिजे. आणि या तीनही गोष्टींची ट्रेनिंग होण्याची जागा जर कोणती असेल तर ती जागा म्हणजे पंढरपूरची वारी आहे. तुम्ही देव माना किंवा मानू नका, आपलं लय स्पष्ट आहे. समजा साधी गोष्ट आहे, मी देव मानतो की नाही, काय वाटतं तुम्हाला? मी देव मानतो आणि इथं श्रोत्यामध्ये एखादा बसलेला असेल तो देव मानत नाही, मी सांगू मला काहीच अडचण नाही. काय अडचण नाही माहितीये? मी मानतो, मला तरी कुठं अनुभव आहे. आणि तो मानत नाही हे सुद्धा त्यानं ठरवलेलं आहे. कोणीतरी देव मानतो किंवा न मानतो याच्यावरून जर आपण द्वेष पसरवत असू तर आपण अविवेकी आहोत. माझं म्हणणं सरळ साधं सोपं असं आहे, कुणीतरी देव मानत नाही म्हणजे शत्रू आहे का? आणि कुणीतरी देव मानतो म्हणजे लय ग्रेट आणि भारी आहे का? अजिबात नाही. असं आपण सारासार बुद्धीनं विचार करत राहिलं पाहिजे. म्हणजे जर समजा इथं असा एखादा कुणी माणूस असेल तरी सुद्धा मी त्याला सांगतो की पंढरपूरची वारी ही आपल्याला अनेक गोष्टींच्या बाबतीत शिकवणारी आहे. खरं तर वारकरी संप्रदाय आपण म्हणतो, त्याला भागवत धर्म अगोदर, नंतर वारकरी संप्रदाय, अशी सगळा प्रवास आपण पाहतो. हा पुढं ना, हो ओके. सगळा प्रवास आपण पाहतो. वारकरी असा शब्द आहे. वारकरी संप्रदायाचं काय नाव आहे? वारकरी संप्रदाय असं नाव. वारकरी म्हणजे काय? वारी करणाऱ्यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये इतर अनेक वैष्णव संप्रदाय आहेत. ते वारकऱ्यांसारखंच ऊर्ध्व पुंड्र लावतात, आत्ता जसा गंध लावलेला असतो असाच लावतात. बरं, तेही काय करतात की ते एखाद्या वैष्णव देवतेलाही ते मानतात. विचार केला तर तेही एकादशी करताना आपल्याला दिसतात. वारी करतील, वैष्णवांना हे करतील. फक्त फरक कुठं आहे? फरक असा आहे, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदाय एकादशी पण करतो, वारकरी संप्रदाय विष्णू देवतेलाही मानतो, आणखीन एक गोष्ट करतो आणि ती गोष्ट म्हणजे तो वारी करतो, नित्य नियमानं वारी करतो. आता वारी करणं म्हणजे काय? वारी करण्याचा सरळ साधा अर्थ असा आहे, खेटा घालणं, फेऱ्या मारणं. एखाद्या विशिष्ट तिथीला वारंवार त्याच जागेवर जाणं याला वारी करणं असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रपंचामध्ये परत जन्माला येणं मरणं याला वारीच म्हटलेलं आहे. आपण देवीची आरती करतो की नाही? दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. त्यामध्ये काय म्हणतो की हे अंबाबाई आदिमाये एक विनंती आहे, काय कर? वारी जन्म मरणाते वारी. माझी जन्म मरणाची जी वारी आहे ना, हे अंबाबाई काय कर? ती दूर कर. एखाद्या विशिष्ट तिथीला विशिष्ट जागेवर पुन्हा जाणं याला वारी करणं असं म्हणतात. ग्रामीण महाराष्ट्राच्या भाषेमध्ये त्याला खेटा घालणं असं म्हणतात. आपण जर पाहिलं तर मग असं वारीला जाणारी लोक आहेत की नाही? हो आहेत. म्हणजे पाहतो आपण काही काळूबाईच्या वारीला जातात, माहिती आहे ना तुम्हाला? काही लोक काय करतात? काही खंडोबाच्या वारीला जातात. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा काही वारी. म्हणजे देवाला जाणं हे आहे ना, वारी आहे ना. ज्योतिबाचे काही लोक खेटा घालतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पंढरपूरला सुद्धा लोक वारीला जातात की नाही? पण तरी सुद्धा वारी म्हटल्यावर आपल्या डोक्यामध्ये मल्हारीची वारी येते की पंढरीची वारी येते? पंढरीची वारी येते. याचं कारण सांगू काय? याचं कारण असं आहे की इतर वाऱ्यांना लोकांचा फार प्रतिसाद नाही तुलनेनं. मात्र महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की ज्या गावामधून किमान एक माणूस तरी पंढरपूरला येत नाही आषाढी एकादशीला. मी सांगू, मला तर पुढे असं म्हणायचं आहे साहेब, राहुल दादा, माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राची जर सीमारेषा काढायची ठरवली एखाद्यानं तर ती भाषेहून नाही काढली पाहिजे. मग काही नाही, ज्या गावातला माणूस पंढरपूरला येतो ते शेवटचं गाव आहे ना, ते सुद्धा महाराष्ट्रात धरलं पाहिजे. महाराष्ट्राची सीमारेषा काय आहे? ज्या गावातला माणूस पंढरपूरला वारीहून येतो ते प्रत्येक गाव महाराष्ट्रात आहे असं माझं मत आहे.
आपण विचार करा, म्हणजे ज्या गावामध्ये एसटी जात नाही त्या गावातला सुद्धा माणूस कुठे येतो? वारीला येतो. असा वारी करणाऱ्यांचा संप्रदाय म्हणजे कुठला आहे? तर तो वारकरी संप्रदाय. बरं, कुठं वारी करायची? साधू संतांनी सांगितलं, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत. मला हे थोडंसं अवघड जाणार आहे. मी सांगू की मला आता या टप्प्यामध्ये मध्येच उचलून तुम्हाला एखादी गोष्ट सांगता येणार नाही. मी कीर्तनकार आहे म्हटल्यावर माझ्याकडे किस्से असतील का नसतील काय वाटतं? पण काहीतरी ओरबाडून आणून मध्येच मला सांगायचं नाही. आपण जेव्हा इथून बाहेर पडू तेव्हा वारीच्या संदर्भानं मला काहीतरी मूलभूत आपल्या अंतःकरणामध्ये देता आलं पाहिजे, ही माझी श्रद्धा आहे. गोष्ट अशी आहे की वारी म्हणजे काय? पंढरपूरला जाणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं म्हणजे वारी. आता साधी गोष्ट आहे. कसं कसं जातं वारीला? दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक शुद्ध एकादशी असते आणि कृष्ण पक्षातली एकादशी असते. त्यातली मजा अशी आहे की वारी जी असते ती 2 प्रकारची वारी आहे. एक देवाची वारी असते आणि दुसरी संतांची वारी असते. म्हणजे देवाची वारी म्हणजे महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरपूरला जाणं ही देवाची वारी, आणि संतांच्या पुण्यतिथीला त्यांच्या समाधी स्थानावर त्यांच्या क्षेत्रामध्ये जाणं ही संतांची वारी आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला जाणं ही संतांची वारी. तुकाराम बीजेच्या दिवशी देहूला जाणं ही संतांची वारी. गोरोबा काकांच्या तेरला जाणं ही संतांची वारी. चोखोबाराय महाराजांच्या समोर समाधीला मंगळवेढ्याला किंवा पंढरपूरला जाणं ही संतांची वारी. आणि दुसऱ्या बाजूला देवाकडे जाणं ही देवाची वारी. म्हणजे काही देवाच्या वाऱ्या आहेत, काही संतांच्या वाऱ्या आहेत. बरं, त्यातही मजा एक अशी आहे, किती गेल्या पाहिजे वाऱ्या? दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरपूरला जाणारे लोक आहेत, त्या लोकांना महिन्याचं वारकरी असं म्हटलं जातं. म्हणजे ते कसे जातात? दशमीला जायचं, दशमीला थांबायचं, एकादशीला थांबायचं, द्वादशीला उपवास सोडायचा आणि यायचं. दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जातात. 12 महिने हे महिन्याचे वारकरी. मला खरं सांगा, एवढं शक्य आहे का हो सगळ्यांना? दर महिन्याला एकादशीला जाता येत नाही. मग काय होतं की काही लोक काय करतात, दर महिन्याला एकादशीला नाही ना जाता आलं तर मग किमान 4 एकादशींना तरी जातात. मग कोणकोणत्या? चैत्र एकादश, माघ एकादश, कार्तिक एकादश आणि आषाढी एकादश. कमीत कमी कुठं गेलं पाहिजे? नाही 12 शक्य होत ना, तर कमीत कमी कितीला जावं? 4. बरं, जर जाऊ द्या 4ही शक्य नाही झाले तर कमीत कमी 2ला गेलं पाहिजे. कधी? आषाढीला गेलं पाहिजे आणि कार्तिकेला. बरं, जाऊ द्या, यापैकी 2ही शक्य नाही झालं तर कमीत कमी आणि कंपल्सरी कधी गेलं पाहिजे? आषाढीला गेलं पाहिजे. काही लोक असे 12 महिने वारी करतात, दर महिन्याला ते महिन्याचे वारकरी. काही 4 महिने करतात, काही 2 वेळेस करतात, आषाढी आणि कार्तिके. आणि काही लोक जी आहेत ती आषाढीची वारी करतात. गोष्ट अशी आहे, वारी करणं म्हणजे आपल्या गावाहून निघणं आणि देवाच्या गावाला जाणं. मात्र यातली मजा अशी आहे की इतर सगळ्या ज्या वाऱ्या आहेत महिन्याच्या त्या आणि आषाढी वारी याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? काही नाही. आषाढी वारी जी आहे ही वारी जितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते तितक्या मोठ्या प्रमाणात इतर वाऱ्या दिसतात का? तुमच्या डोक्यात वारी आल्यानंतर लगेच तुम्हाला तो घोड्याचा फोटो, लोकन, रिंगण हेच दिसलं असेल, बरोबर की नाही? मात्र वारी नावाची जी गोष्ट आहे, बरं, हा वारकरी संप्रदाय वारी कधीपासून आहे? काय वाटतं तुम्हाला, कधीपासून असेल वारी? ज्ञानेश्वर महाराजांपासून? सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्वर महाराजांनी जरी केली असली तरी सुद्धा वारीची उपासना ही ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर पासून आहे. किती जुनी आहे सांगता येणार नाही. शुद्ध एकादशीला देवालाकडे गेलं पाहिजे याच्याबद्दल ही परंपरा कधी सुरू झाली हे सांगता येणार नाही. बरं, मग यातला आद्य वारकरी कोण? वारकरी परंपरेच्या दृष्टीनं यातला पहिला वारकरी जर कोण असेल तर ते स्वतः भगवान शिवशंकर आहे. भगवान शिवशंकर हे पहिले वारकरी मानले जातात. आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला तर वारी कधी सुरू झाली सांगता येणार नाही. मात्र काय झालं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून सर्व संत मंडळींनी काय केलं असेल तर त्या संत मंडळींनी वारीला विस्तृत केलं. कोणताही संप्रदाय जेव्हा मोठा होतो
त्यावेळेस त्याला 3 गोष्टी लागतात. काय लागतात? 3 गोष्टी. ऐकताय ना तुम्ही? एक पहिली गोष्ट लागते, दैवत लागतं. काय लागतं? दैवत लागतं. दुसरी गोष्ट लागत असते, काय लागते माहितीये? उपासनेची पद्धत लागते. काय लागते? उपासनेची पद्धत लागते. आणि तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे तत्वज्ञान लागतं. बरं मला सांगा, वारीला जातात लोक, कोणत्या देवाला जातात? पांडुरंगाला जातं. दैवत आहे की नाही? एक. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की संप्रदाय म्हणून विशिष्ट उपासना लागते, आणि ती उपासना म्हणजे वारी करणं हीच उपासना आहे. पहिली गोष्ट काय? वारकरी संप्रदायाचं दैवत विठोबा. उपासना करणं जर काय असेल तर ते वारी करणं आहे. आणि तिसरी गोष्ट तत्वज्ञान लागतं. काय लागतं? तत्वज्ञान लागतं. गोष्ट अशी आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर विठोबा नावाचं दैवत होतच. किती होतं जुनं? युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाची बेटी परब्रह्म आलेगा. देव एवढा जुना आहे. बरं, वारी किती जुनी माहिती नाही, मग तरी सुद्धा ज्ञानदेवे रचला पाया का? याचं कारण असं होय की दैवत होता अगोदर, उपासना होती वारीच्या अगोदर, फक्त काय नव्हतं? तत्वज्ञान नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वारकरी संप्रदायाला प्रमाण ग्रंथ व्यवस्थित पद्धतीने मिळाला. दैवत होतं, उपासना होती, ग्रंथ मिळाला आणि वारकरी संप्रदाय पूर्ण झाला. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांपासून आपण जेव्हा म्हणतो वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली, याचं कारण काय? याचं कारण असं आहे की त्यांनी ग्रंथ देऊन त्याला पूर्णत्व द्यायचं काम केलं. मग पहा, आपण तिन्हींचाही विचार करा. एक काय की वारी आहे. बरं, कुणाची वारी आहे? कुणाची वारी आहे? पंढरपूरची वारी आहे. बरं, पंढरपूरची वारी आहे. त्या पंढरपूरच्या वारीचा देव कोण आहे? पांडुरंग आहे. बरं, तो कुठून आलाय? कुठून आला सांगू तुम्हाला? खूप मजा आहे यातली मजा अशी आहे की संतांचं म्हणणं असं आहे की पुंडलिक रायासाठी पंढरपूरला आला, पण कुठून आला सांगू? द्वारकेची सर्व सामुग्री घेऊनी आले चक्रपाणी पंढरीसी. म्हणजे विठोबा नावाचं जे दैवत आहे ते दैवत दुसरं तिसरं कुणी नाही तर ते कृष्ण भगवंतच आहे. भगवान कृष्णच आले. किंवा आणखीन प्रमाण सांगतो, गीता जेने उपदेशिली तेही विटेवरी माऊली. म्हणून आम्ही दैवत म्हणून विठोबा स्वीकारला, बरोबर की नाही? ते कृष्णाचंच अधिक आधुनिक रूप आहे. एक. बरं, दुसरी गोष्ट, कोणतं तत्वज्ञान? ज्ञानेश्वर महाराजांनी गीता सांगितली, गीतेवर भाष्य केलं ज्ञानेश्वरी. बरं, ती गीता कुणी सांगितलेली आहे? भगवान कृष्णानं सांगितली आणि अर्जुनानं ऐकली. तीच गीता सोप्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. पुढचं बोलू आणखीन तुम्हाला. एकनाथ महाराज नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 350-400 वर्षानंतर प्रचंड ग्रेट माणूस. कधीतरी एकनाथ महाराजांवर भरभरून बोलायची गरज आहे, आपण कधीतरी ते करू. गोष्ट अशी आहे, ते एकनाथ महाराजांनी भागवत जो ग्रंथ आहे तो मराठीत आणला. बरोबर, भागवत कुणाला केलेला उपदेश आहे? भगवान कृष्णानं उद्धवजींना केलेला उपदेश म्हणजे भागवत आहे. गोष्ट अशी आहे, वारकरी परंपरेनं गीता आणि भागवत या कृष्णाच्या तत्वज्ञानाचाही जीर्णोद्धार केला. आणि विठ्ठल नावाची देवता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, कृष्णच आहे. ही वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. आपण पंढरपूरची वारी करतो म्हणजे कुणाची? भगवान कृष्ण आहे. आणखीन सांगू, आपण तत्वज्ञान म्हणून विचार केला तर गीता आणि भागवताचं करतो. गीता भागवत कृष्ण प्रणित तत्वज्ञान आहे. मुद्दा असा आहे की या गोष्टी इतरही धर्म संप्रदायामध्ये आपल्याला दिसतील कृष्णाला मानणारे. मी सांगू, इस्कॉनचे आदरणीय सत्यनारायण सर या ठिकाणी बसलेले. खरं तर परंपरा अशी मानणारी आहे की इतर शास्त्र नंतर आहे, गीताच हे मुख्य शास्त्र आहे, ही भूमिका घेऊन काम करणारी मंडळी आहे. अशा पद्धतीनं भूमिका ही महानुभाव पंथानं सुद्धा आपल्याला घेतलेली दिसते. त्यांचं म्हणणं असं आहे की वेद जे ते वेद हे देवाच्या घोरण्यातून आले.
मात्र प्रत्यक्ष पद्धतीने देवानं जागेपणी डोळे उघडे ठेवून अर्जुनाला काय सांगितलं असेल तर ते गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. मग त्यांचं म्हणणं असं आहे की वेदापेक्षाही जास्त वरचढ जर काय असेल प्रमाणाच्या दृष्टीनं तर ती गीता आहे. मला मुद्दा सरळ साधा सोपा असा सांगायचा आहे की गीता आणि भागवत हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. विठोबा नावाचं दैवत स्वीकारलेलं दिसतं आणि त्या देवाकडं जाण्याची सगळ्यात सोपी उपासना पद्धती जर काय असेल तर ती उपासना पद्धती म्हणजे वारी आहे. वारकरी काय करतो माहितीये, मी आपल्याला सांगितलं, वारकरी आचरणाच्या पातळ्यांवर शुद्ध भक्तिभाव अंतःकरणात ठेवतो, नामस्मरण करतो, संतांच्या संगतीची अपेक्षा करतो, तो निंदा दोष स्तुती मान अपमान परद्रव्य परान्न आणि परनारी या 8 गोष्टींपासून दूर राहतो. आणि उपासना म्हणून तो काय करतो, काही नाही, दर 15 दिवसाला एकादशी करतो आणि वर्षातून एकदा नाचत गात चालत चालत पंढरपूरला जाऊन येतो. एवढा सोपा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. गोष्ट अशी आहे की ही जी वारी नावाची गोष्ट आहे, ही वारी ही वारकऱ्यांची उपासना आहे. महाराष्ट्राची महाउपासना जर काय असेल, महाराष्ट्राची महाउपासना म्हणजे वारी आहे. सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाची लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. असं महान असं उपासना जर कुठं होत असेल ते पंढरपूरच्या वारीमध्ये होताना आपल्याला दिसतं. बरं, आता मुद्दा एक असा आहे की ही वारी खूप जुनी आहे वगैरे सगळं ठीक आहे. संतांनी ही वारी करा सांगितलं आणि काय सांगितलं, 2 गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले एक पंढरपूरची वारी केली पाहिजे एक, आणि दुसरं एकादशी केली पाहिजे. पंढरीची वारी आहे माझे घरी अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी. हे देवा मी एकादशीचं व्रत करेल आणि पंढरपूरची वारी करेल. संतांनी या 2 गोष्टी सातत्याने सांगितलेल्या आपल्याला दिसतात. मग आता प्रश्न असा पडतो की अहो तुम्ही वारी एवढी जुनी आहे असं सांगतात, हे सगळं असं आहे, मग हे एवढं सिस्टमॅटिक जे चित्र दिसतं ते कधी निर्माण झालं? संतांच्या कालामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून आपण सुरुवात केली तर आपण निळोबाराय महाराजांपर्यंत येऊ. निळोबाराय हे वारकरी संत परंपरेतले तशा अर्थाने शेवटचे संत की ज्यांचे अभंग कीर्तनासाठी घेतले जातात. साधारणपणे 1750 पर्यंत. किती आता किती चाललंय, आता 2025 चाललंय. 1750 पर्यंत विचार आपण केला. हे सगळे सत्पुरुष आपण पहा. वारकरी संप्रदायातले मुख्य संत कोण? ज्ञानेश्वर महाराज 4 संतांपैकी, नंतर नामदेव महाराज, नंतर एकनाथ महाराज आणि नंतर तुकाराम महाराज. सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज हे साधारणपणे 1270 ते 1296 या कालावधीमध्ये आपल्याला 20-22 वर्ष आपल्याला ते दिसतात. बरं, जर तुकाराम नामदेव महाराजांचा विचार केला तर नामदेव महाराज 80 वर्ष आयुष्य नामदेव महाराजांना मिळालं. नामदेव महाराज हे 1350 ला समाधिस्थ झाले. त्याच्यानंतर 1350 पासून तर साधारणपणे 1550 पर्यंत 200 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांच्या उंचीचा संत नव्हता. मध्ये 200 वर्ष काहीच नव्हतं. मग 1550च्या आसपास कोण आहे तर एकनाथ महाराज आहे आणि 1608 ला तुकाराम महाराजांचा जन्म आहे. मी हे आपल्याला का सांगितलं माहितीये, याचं कारण असं आहे, लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज ही सगळी मंडळी पंढरपूरमध्ये एकाच गल्लीत राहत असतील का काय? हे ऐतिहासिक नाहीतर लोकांना वाटत असतील की तिकडून तुकाराम महाराज बॉल टाकत असतील आणि इकडून ज्ञानेश्वर महाराज ते बॅटले असं करत. असं नाही. या संतांमध्ये काळाचं अंतर आहे. आणि आपण लक्षात घ्या 200 वर्षामध्ये काय होत असेल. ज्ञानेश्वर महाराज ते निळोबाराय ही परंपरा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 450 वर्षाचा कालावधी आहे. 450 वर्षाच्या कालावधीमध्ये हे 4-5 महत्वाचे सत्पुरुष झाले आणि त्या सर्व मंडळींनी वारकरी संप्रदायाचा विचार, वारकरी संप्रदायाची आचरण पद्धती प्रपंचातली आणि वारकरी संप्रदायातली उपासना पद्धती ही महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत विस्तृत पद्धतीने पोहोचवलेली आपल्याला दिसते. मग लोक वारीला जायचे. कशाला जायचे? वारीला जायचे. आणि कसे जायचे वारीला माहितीये? वारीला जात असताना ही सगळी मंडळी आपल्या गावाहून निघायचे. काही वारकरी एकत्र करायचे आणि ते एकत्र करत भजन करत 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 कुठं जायचे?
पंढरपूरला जायचं. अशी लोक एकत्र येतात, लोक ते एकत्र येऊन भजन करतात आणि भजन करत करत पंढरपूरला जे जातात त्या जथ्याला, एका जथ्याला दिंडी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दिंडी. म्हणजे साधी गोष्ट आहे. दिंडीचं वैशिष्ट्य काय असतं? काही नाही. दिंडीचं वैशिष्ट्य असं असतं की एक विनेकरीन त्याच्या भोवती असणारा भजन करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे एक दिंडी. भजन करणाऱ्याचं एक युनिट म्हणजे एक दिंडी असते. आता आपण सगळीची सगळी मंडळी वारीचं चित्र पाहतो. मग वारीमध्ये मला सांगा, एकच दिंडी असते का अनेक दिंड्या असतात? अनेक दिंड्या असतात. हे कधी झालं? इंटरेस्टिंग ऐकायचंय ना तुम्हाला? इंटरेस्टिंग गोष्ट झाली ती 1685 साली झाली. 1685ला काय झालं? आता 2025 चाललंय. 1685 साल आपण समोर आणा. छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण होऊन फक्त 5 वर्ष झालेली आहे. 1680ला महाराज गेले, 5 वर्ष झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये इथं औरंगजेब येऊन बसलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये पंढरपूरची वारी सुरू आहे. लोक आपापल्या गावाहून आपल्या आपल्या गावाच्या दिंड्या घ्यायचे आणि चालत चालत कुठे जायचे? पंढरपूरला. तुकाराम महाराजांचे लहाने चिरंजीव, त्यांचं नाव नारायण महाराज. लोकांना सांगू तुम्हाला, खूप लोक सत्पुरुषांची नावं घेतात मोठी मोठी, मात्र बेसिक माहिती सुद्धा असत नाही काही लोकांना. म्हणजे इतकं वाईट वाटून जातं कधी कधी की सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरणाऱ्या लोकांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांबद्दल 4 ओळी माहिती असत नाही, तुकाराम महाराजांबद्दल 4 ओळी व्यवस्थित ठाऊक असत नाही. त्यांनी अभंग लिहिले, देऊचे होते, कीर्तन करायचे आणि दुसरं एखादं विधान केलं तर ते चुकीचं, नकारात्मकच करायचं, त्यांच्या बायकोबद्दलच काहीतरी बोलायचं. आपण सांगू, आपण थोडं गांभीर्यानं समजून घेतलं पाहिजे. मी सोलापूर सारख्या एका महत्वाच्या भूमीमध्ये आहे. मला जाणीव आहे मी कुठं उभा आहे. मी सांगू तुम्हाला की सोलापूरनं मध्वांची परंपरा पाहिलेली आहे. सोलापूरमध्ये बसवांनांच्या प्रेरणेनं झालेली लिंगायत चळवळ, वारकरी चळवळ, नाथ संप्रदायाची चळवळ, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सोलापूरमध्ये झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उभं राहून मी बोलतोय. हे आपण समजून घ्या. या भूमीला श्रीमद शंकराचार्यांची पावलं लागलेली, निंबार्कांची पावलं लागलेली आहे, महानुभावांची पावलं लागलेली आहे. ही अशी एक पावन अशी भूमी आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक चर्चा झालेली आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. मी पुढचं बोलू. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती आहे? पंढरपूर. महाराष्ट्राची विद्येची राजधानी पुणे असेल, मात्र महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती आहे? पंढरपूर. उलट सांगतो मी तुम्हाला. सांगू, एखाद्या गावाला जर राजधानी म्हणायचं असेल तर त्याला राजधानी नाही म्हणत, त्याला पंढरपूर असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या अहमदनगर जिल्ह्यात आमचं भाग्य असं थोर आहे की आमच्या जिल्ह्याचं नाव आता बदललं आणि पुण्यश्लोक गंगाजल निर्मळ मातोश्री अहिल्याबाईंचं नाव आम्हाला मिळालं. आम्ही भाग्यवान लोक आहोत. अहिल्याबाईंचं नाव अहिल्यानगर. तिथं जर आपण गेलो तर मढी नावाचं एक गाव आहे आणि तिथं काय होतं, रंगपंचमीच्या दिवशी भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात जमतो. काय म्हटलं जातं त्याला भटक्यांची पंढरी म्हणतात. काय म्हणतात? भटक्यांची पंढरी. समजा आपल्याकडे लोणी आहे, तिथं पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना निघाला, मग त्याला काय म्हणतात? ही सहकाराची पंढरी आहे. पंढरी हा जो शब्द आहे, हा शब्द आता गावापुरता मर्यादित राहिला नाही. एखाद्या गावाला जर राजधानी म्हणायचं असेल तर त्याला काय म्हटलं जातं? काही नाही, ही अमुक अमुक गोष्टीची पंढरी आहे, हे कापसाची पंढरी आहे. सोलापूर चादरीची पंढरी आहे ना. सोलापूर काय? सोलापूर. बारामती कशाची पंढरी आहे? हो नका. आता शिफ्ट झाली. आता पंढरी, राजकारणाची पंढरी आता शिफ्ट झाली आणि आता ती ठाण्याला गेलेली आहे. हा रिक्षाने गेली परत. गोष्ट अशी आहे, पंढरी हा जो शब्द आहे हा राजधानी वाचक आहे. पुढचं बोलतो आणखीन. विठ्ठल हा शब्द आहे. विठ्ठल हा शब्द सुद्धा कसा झाला माहितीये? आपल्याला खूप आवडणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो? हा माझा विठ्ठल आहे. म्हणजे मुद्दा लक्षात आला ना की खूप आवडणारी, प्रेरणा देणाऱ्या पूज्य माणसाला विठ्ठल म्हणायचं आणि एखाद्या गोष्टीमध्ये महत्वाचं योगदान असणाऱ्या गावाला पंढरपूर म्हणायचं. हे आता मराठी भाषेमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. तर गोष्ट अशी आहे की लोक काय व्हायचे की आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंड्या घेऊन जायचे. 1685ला एक बदल झाला. काय बदल झाला? तुकाराम महाराजांचे लहाने चिरंजीव
तुकाराम महाराजांना 3 मुलं होते, 1 मुलगी होती. नारायण महाराज, महादेव महाराज, विठोबा महाराज आणि भगीरथी आईसाहेब अशी त्यांच्या मुलांची नावं आहे. मी ते परत नावावर बोललं तर वाढत जाईल म्हणून मी थोडंसं थांबतो. तर त्यांचं सगळ्यात लहान जीव जे होते त्यांचं नाव नारायण महाराज. ते नारायण महाराज हे वारकरी संप्रदायातली मंडळी त्यांना तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार मानतात. ते इतके कल्पक होते, इतके चांगले होते की त्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे निळोबाराय महाराजांनी लिहून ठेवलं. निळोबाराय महाराज म्हणाले की सकळ वैष्णवा वाटे जीव प्राण तोहा नारायण देहूकर. ते नारायण महाराज एवढे कल्पक होते. तुकाराम महाराजांना त्रास मंबाजीनं दिला, बरोबर की नाही? त्या मंबाजीचा बंदोबस्त नारायण महाराजांनी केला. देहूचं जे मंदिर होतं ते मंदिर जे होतं विठोबाचं, त्या मंदिराचं विस्तार करण्याचं काम जर कुणी केलं तर ते नारायण महाराजांनी केलं. तुकाराम महाराजांच्या नंतर परमार्थ वाढवणारा पोरग पण असलं पाहिजे की नाही? ते कुणी केलं तर ते नारायण महाराजांनी केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की जेव्हा तुकोबाराय महाराज हे देह घेऊन वैकुंठाला गेले त्यावेळी हे नारायण महाराज हे मातोश्री जिजाबाई आई साहेबांच्या पोटात होते. तुकाराम महाराजांचा चेहराच पाहता आला नाही त्यांना. आपण कल्पना करा की तुकाराम महाराजांचा असा चिरंजीव की ज्या चिरंजीवानं वारकरी संप्रदायामध्ये मोठी क्रांती केली. काय क्रांती केली मी सांगू तुम्हाला. तुकाराम महाराजांचं चरित्र त्यांनी निळोबाराय महाराजांना सांगितलं आणि परिणामी निळोबाराय महाराज हे तुकाराम महाराजांकडे आकृष्ट झाले. आणि मग तुकोबाराय महाराज आणि निळोबाराय महाराज यांचं काय म्हणूयात ते गुरु शिष्य नातं जे तयार झालं, हे तयार होत असताना कोण आहे मध्ये निळोबारायांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे नारायण बाबा आहे. त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी 1685 साली गावोगाववरून ज्या दिंड्या जात होत्या त्या सगळ्या दिंड्यांना सांगितलं की आता गावोगाववरून पंढरपूरला जायचं नाही. मग काय करायचं? काही नाही. ते म्हटले की आपण असं करायचं की ज्येष्ठ वद्य सप्तमीला सगळ्या दिंड्यावाल्यांनी देहूत जमायचं. आणि गोष्ट अशी आहे, सगळ्या दिंड्या क्रमानं कुठं जमल्या? देहूमध्ये जमल्या. आणि त्या दिंड्यांच्या मध्यभागी एक पालखी ठेवण्यात आली. काय ठेवण्यात आली? पालखी ठेवण्यात. पालखी का ठेवली? आत्ताचा सगळ्यात मोठा मान कशाचा आहे? Z+ सिक्युरिटीचा आहे. प्रोटोकॉल वगैरे अशा गोष्टी असतात, बरोबर की नाही? त्यावेळेचा सगळ्यात मोठा मान कशाचा होता? पालखीचा मान होता. त्या पालखीमध्ये 1685 साली आजपासून साधारणपणे 341 वर्षांपूर्वी तपोनिधी नारायण महाराजांनी त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या. बरं, देहूवरून हे भजन करणाऱ्या दिंड्या सगळ्या निघाल्या आणि चालत चालत दुसऱ्या दिवशी कुठे गेल्या? दुसऱ्या दिवशी त्या थेट पंढरपूरला गेल्या नाही, मग आळंदीला गेल्या. आणि त्याच पालखीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या. एकाच पालखीत 2 संतांच्या पादुका. कुठल्या? एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज. आणि त्या 2 संतांच्या पादुका नारायण बाबांनी ठेवल्या आणि नारायण बाबांनी भजन सुरू केलं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम भजन चालू झालं की नाही? कसं झालं चालू? काही नाही, एकाच पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका आणि त्याच पालखीत तुकाराम महाराजांच्याही पादुका. दुसरा एक भाव यातला असा आहे की आपल्याला एक अभंग माहितीये कोणता? संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा, सावकाश बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. बहिणाबाई आईसाहेबांचा अभंग आहे हा. तर त्या बहिणाबाई काय म्हणाल्या की वारकरी जे महाराष्ट्राचं जे धर्म मंदिर आहे, भागवत धर्म मंदिर, त्याचा पाया कोणी घातला? ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि दुसरं त्याचं कळस कोण आहे? तुकाराम महाराज. म्हणून पाया आणि कळसाचं एकत्र भजन म्हणजे ज्ञानोबा तुकाराम. बरं, दुसरी एक गोष्ट सांगू. आता लोकांना प्रश्न असा पडेल की वारकरी हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं म्हणतात. मग ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत असताना ते इतर संतांना नाकारतात का? अजिबात नाही. या व्यासपीठावरून अगदी खणखणीत पद्धतीने सांगतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज यांना वेगळं करतात, ते दोघंही ब्राह्मण आहे म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांना वेगळं करतात, ते ब्राह्मणेतर आहे म्हणून.
मी सांगू, वारकरी म्हणून आम्ही हे खपून घेत नाही. संतांचे जातवार वाटे आम्हाला मान्य नाही. कोणत्याही संतांना त्यांच्या जातीवरून वाटलं जाणं याला वारकरी म्हणून आमचा खणखणीत विरोध आहे. कुणीतरी संत कुठल्या तरी जातीत जन्माला आला आणि जर त्याची जात पाहून जर कुणी राजकारण करत असेल, काही नाही त्याला अस्मितेचं करायचं, हे वारकरी मान्य नाही. ज्ञानोबा आणि तुकाराम माझे गुरुजी आहेत, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर. खरं तर नियोजित त्यांचं व्याख्यान होतं, मात्र आज मला संधी आहे. तर काय झालं गोष्ट की गुरुजींनी एक गोष्ट खूप सुंदर सांगितली. ते म्हणाले की ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे, महाराष्ट्राच्या डोक्यावर जे जातीयवादाचं भूत बसलंय, ते भूत जर उतरवायचं असेल आपल्याला सगळ्यांना मिळून, तर त्याच्यासाठी ज्ञानोबा तुकाराम हाच मंत्र आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हणजे काय? ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे असं आचार्य विनोबा भावे म्हणाले होते. मध्यम पदलोपी म्हणजे काही नाही, 2 पद असतात आणि मधली पद ग्राह्य जिथं असतात त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हटलं जातं. इयत्ता 8वी मराठीचं पुस्तक, इयत्ता 8वी. म्हणजे साधी गोष्ट आहे. आता समजा आपण पुण्याला जायला निघालो आणि पुण्याला जाताना मग आपण सोलापूरच्या स्टँडला गेलो. तो गाडी काय असते? सोलापूर पुणे अशी असते की नाही गाडी. ती गाडी जरी लिहिताना काय लिहिलेलं असतं, सोलापूर पुणे असं जरी लिहिलेलं असलं तरी ती गाडी मोहोळ होऊन जाते की नाही? बरं, ती गाडी इंदापूरहून जाते की नाही? मग तिथं लिहिलेलं असतं का इंदापूर मोहोळ? लिहिलेलं नसतं. मात्र जर तुम्हाला इंदापूरला जायचं असेल तर तुम्ही बसता की नाही त्या गाडीमध्ये? म्हणजे सोलापूर पुणे लिहिल्यानंतर जसं मोहोळ इंदापूर ग्राह्य आहे, तसं ज्ञानोबा तुकाराम असं जेव्हा आम्ही म्हणतो वारकरी मंडळी, त्यावेळेस ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंतचे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम निळोबाराय ही सगळी संत मंडळी आम्हाला ग्राह्य आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे हे भजन संतांचं आहे. पुढची मजा आहे, वारकरी भजन करत जातात, बरोबर की नाही? कुणी भजन सुरू केलं? नारायण बाबांनी सुरू केलं. बरं, भजन करत पालखीमध्ये कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आहे. बरं, भजन करत कुठं चालले? पंढरपूरला. म्हणजे कुणाकडे चालले? विठ्ठल कोण आहे? देव आहे, बरोबर की नाही? कृष्ण आहे. मला सांगा, भजन करत करत देवाकडे जायचं आणि भजन करायचं, संतांचं करायचं, ही मजा आहे की नाही? खरं तर समजा आपल्याला अर्ज करायचा असला तहसीलदाराला, तर आपण प्रति माननीय तहसीलदार असं लिहू की दुसरं कुणाचं नाव टाकू? वारकरी संप्रदायाची खासियत ही आहे, जायचं देवाकडं वारीत, मात्र जाताना भजन करत जायचं, ते संतांचं भजन करत जायचं. हे वारीचा आत्मा आहे. वारीमध्ये मी सांगू तुम्हाला, वारकरी संतांच्या दृष्टीने विचार केला, देव मोठा का संत मोठे? मी सांगू तुम्हाला, संत मोठे. का? देव होताच, 28 युग झाला उभा होता, मात्र आपल्याला दाखवला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे संती दाखविला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. 28 युग उभाच होता. आपल्या उद्धाराचं तो एकमेव साधन आहे हे सांगायचं काम जर कोणी केलं तर ते काम संतांनी केलं. भजन करत जातात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा, रोज चालतात. किती चालतात? 18-20 किलोमीटर चालतात. लोकांना प्रश्न असा पडेल की अहो हे भजन करत जातात, हे थकत नाही का? मी सांगू, तुम्ही माझ्या सोबत सगळे वारीला या. जर तुम्ही प्रेमानं भजन करत गेला तर तुम्ही थकत नाही. घरची आठवण आली की थकतं कधी माणूस माहितीये? आणि खरंच आहे, प्रपंच थकवणार आहे आणि परमार्थ उल्हास वाढवणार आहे. मी सांगू, खूप विचार करत आली, खूप विचार, आता काय कसं होईल असं विचार आलो ना करत आपण की आपण दुपारच्या ठेप्यालाच थकू. मात्र सांगू, देवा तू माझा आहे, ही भावना अंतःकरणामध्ये एकदा आली आणि चांगल्या सज्जन माणसाच्या सोबत चालत आपण जायला लागलो की पंढरपूर आवडायला लागतं. माझ्या समोर महाराष्ट्रातील एक महत्वाचे उद्योजक आदरणीय राहुल दादा फापळ आहेत. मी यांचं नाव सांगण्याच्या अगोदर त्यांच्या ब्रँडचं नाव सांगायला पाहिजे होतं. ते लाडाची कुल्फी नावाची जी कुल्फी आहे तर त्याचे मालक आहे ते. आणि पुढची गोष्ट की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे असा की महाराष्ट्रामधला एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आज लाडाची कुल्फी, त्यांचा ब्रँड असा आहे की भारतामध्ये कुल्फी क्षेत्रामध्ये सर्वाधिक GST भरणारा व्यक्ती म्हणजे ते आहेत.
भारतात, महाराष्ट्रात नाही सांगत मी, भारतात. म्हणजे इतका व्यावसायिक विकास त्यांचा आहे. व्यक्तिमत्व जेव्हा आपलं घडायचं असतं, ऐकाय ना मी, व्यक्तिमत्व घडायचं असेल तर 2-3 गोष्टी लागतात. एक, पहिल्यांदी चांगल्या माणसाशी मैत्री लागते. काय लागते? पंडित मैत्री लागते. दुसरी गोष्ट काय लागते माहितीये? चांगल्या माणसाशी मैत्री असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, व्याख्यानांना आलं पाहिजे, सभेला आलं पाहिजे, कीर्तनांना आलं पाहिजे, समाजात काय चाललंय ते ऐकलं पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, प्रवास केला पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रवास. चांगल्याशी मैत्री पाहिजे, पंडित मैत्री, सभेत संचार आणि तीर्थाटन, या 3 गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर की नाही? मी सांगू, या 3ही गोष्टी करायची संधी आपल्याला पंढरपूरच्या वारीमध्ये मिळते. चांगल्या माणसाशी मैत्री होते, दुसरी गोष्ट, चांगल्या माणसाची संधी मिळते, चालायलाही मिळतं आणि विचारही मिळतात. पंडित मैत्री, सभेत संचार आणि चालणंही होतं. या 3ही गोष्टी होतात. मी सांगू, खूप हट्टी होतो अहो. म्हणजे आताही आहे, मी ते हळूहळू कमी करत आणलोय. अहो, मी शिकतोय हे सगळं. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मी तुमच्या मुलासारखा आहे बरं का. तारुण्य सुलभ सगळे मोह माझ्याकडे आहे. मी इथं भाषण करायला आलो साहेब म्हणजे लई शहाणा आहे असं माझं काही मत नाही. मला असं वाटतं की उद्यापेक्षा आपल्याला अधिक निर्मळ व्हायचंय. रोज तुरटी फिरवायची आहे आणि हा गाळ जो आहे हा खाली बसवायचा, असं मला रोज वाटतं बरं का. म्हणजे मी काय कुणी ते वारीचा काय परिणाम झाला? काही नाही, चालत जातो आपण. मी आपल्याला सांगितलं ना, तुकाराम महाराज म्हणाले की तुम्ही भजन करत करत जर चालत गेला तर चालिले न वाटे, गावोनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्रीरंग. जर तुम्ही चालत गेला तर तुम्हाला चालल्यासारखंच वाटत नाही, फक्त गात गेलं पाहिजे. आता हे गात जाण्याची पण एक मजा आहे. काय मजा आहे? तुमच्याकडे मन आहे की नाही मला माहिती नाही, मात्र आपण अशा मानसिकतेमध्ये होतो पूर्वी काही वर्ष, किंवा आताही होतो असंही म्हणून. आपल्याकडं कोणत्या जातीनं डफडं वाजवायचं याच्यावर म्हणी आहे, कोणत्या जातीनं गायचं याच्यावर म्हणी आहे, कला केंद्रामध्ये कोणत्या जातीतल्या बायांनी नाचायचं हे पण आहे की नाही. आपण एवढे जातीवादी पण आहोत. म्हणजे जसे तुकाराम महाराजांचे वंशज आणि विचार जसे आहे ना इथं, तसे काही बाबतीमध्ये आपल्याकडे मंबाचीची पण लोक आजही शिल्लक आहेत. ही वस्तुस्थिती आहे. गोष्ट काय आहे की यांनी गाजवायचं, यांनी वाजवायचं. समजा कल्पना करा, एखादं मोठ्या घरातलं पोरग आहे आणि ते जर अचानक ते डबा जो असतो जेवणाचा राहुल दादा, तो जर असं वाजवत असेल, असं काय म्हणतात घरात काय म्हटलं जातं, ए तू अमुक अमुकचा आहे का काय हे डफडं वाजवतो, अमुक अमुकच्या पोटचा आहे का असंही म्हणायचं असतं. खरं तर मी सांगू तुम्हाला, संतांच्या अगोदर कुणी गायचं कुणी वाजवायचं यावर सुद्धा बंधनं होती. साध्या गाव खेड्यातल्या माणसाला मोकळ्या मनानं गाताच यायचं नाही. अहो, ते गायचं स्वातंत्र्य जर कुणी दिलं तर ते संतांनी दिलं. तुम्ही देव माना किंवा मानू नका. मी सांगू, ते मोठे मोठे संगीत महोत्सव होतात, कुठं पुण्याला होतात वगैरे वगैरे. मग तिथं काय होतं की तिथं ते गाण्याच्या जर संधी मिळायच्या असतील, विनोद दादा, गाण्याच्या जर समजा संधी मिळायच्या असतील ना, तर ते फक्त त्या कलाकाराचं कौशल्य पाहिलं जातं की इतरही गोष्टी पाहतात. ते फक्त गुणवत्ता नाही पाहत, ती त्याचं घराणं पण पाहत असतात. हा कोणत्या गुरुचा आहे, याचा कुठला घराणा आहे. मला खरं सांगा, एवढी भजनी मंडळी गात गात जातात, कुणी विचारलं काय थांब सुंदरते ध्यान मांडण्याच्या अगोदर तुझं घराणं कोणतं आहे सांग. घराणं न विचारता गाता येतं. कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. सांगू, वाजवायला लागला ना एखादा माणूस, त्याला विचारता का रे तुझी जात कोणती आहे, जात न विचारता वाजवता येतं. कुणाची कृपा आहे? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या अगोदर विशिष्ट जातीतल्याच लोकांना व्यासपीठावर येऊन उपदेश करायचा अधिकार होता, आणि ते सुद्धा त्यांच्यावर पण संस्कार झालेले असले पाहिजे होते, इत्यादी इत्यादी जे काय असतील ते. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी कृपा आमच्यावर एवढी केली आहे की जात न विचारता कीर्तन करता येतं. कुणाची कृपा आहे? महाराष्ट्राच्या आध्यात्मिक लोकशाहीची पायाभरणी ही वारकरी संतांनी केली, आणि त्याचं अधिवेशन म्हणजे पंढरपूरची वारी आहे. मग पंढरपूरच्या वारीमध्ये गाणाऱ्या कुठल्या जातीचं आहे पाहिलं जात नाही, वाजवणारा कुठल्या जातीचा आहे पाहिलं जात नाही. फक्त एकच डोक्यात असतं, आपण सगळे कोण आहोत?
आपण सगळेचे सगळे पंढरपूरचे वारकरी आहोत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. लोकांचा द्वेष न करणं, इथून देवपूजेला सुरुवात होते. हा संस्कार पंढरपूरची वारी आपल्यावर करते. आपण चालत चालत जातो. मी सांगत होतो आपल्याला, मी खूप हट्टी. कसा? काही नाही, जेव्हा मी हॉस्टेलला वगैरे येण्याच्या अगोदर घरी असायचो ना, तर रोज किरकिर करायचो. किरकिर कशाहून दादा माहिती राहुल दादा, किरकिर कशाहून असायची? काही नाही, हे आई ही भाजी चांगली नाही केली, तू काय केलंय? सांगू मी तुम्हाला, मी पंढरपूरच्या वारीला आलो आणि मी जेवणाची तक्रार करणे सोडून दिलं. किती सोपी झाली गोष्ट. पुढे बोलू. अंथरूण आहे ना, अंथरूण असं टाकलेलं असलं तर आजही घरी असताना ते अंथरूण, नाही नाही वाजू द्या वाजू दादा, काय आपल्याला काही चिंता नाही, वाजू द्या, आपलं काय अडचण नाही, हा वाजू द्या. ते कधी कधी असतो, होतं ते. चला, ते अंथरूण असतं आणि ते अंथरूण आज पण मी असं झटकून झटकून करतो दादा. ते नीटनेटकं असावं, थोडं उबदार मऊ असावं, असं आजही मला वाटतं. पण सांगू, पंढरपूरला वारीला आपण गेलो तर साधा पान कागद असतो कुठला, अहो त्याच्यावर ते नुसतं टाकलं, त्याच्यावर नुसतं पडलं तर अशी झोप लागते. काही लोकांना इकडं घरी झोप येण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात, मात्र पंढरपूरच्या वारीवर शांत झोप लागते. पुढचं बोलू एक वाक्य. लोक हल्ली आहे ना, लोक माणसाशी बोलतच नाही. लोक त्याच्या पदाशी बोलतात. कशाशी? पदाशी बोलतात, त्याच्या संपत्तीशी बोलतात. लोक फक्त माणसाचं नाव सांगितलं ना कोणी ऐकत नाही. पुढे सांगावं लागतं की हे अमुक अमुक अध्यक्ष आहे, किंवा सांगावं लागतं हे उद्योजक आहे, असं काहीतरी सांगावं लागतं, तेव्हा लोक बोलतात. माणसाशी बोलणं नावाची जी गोष्ट आहे, थेट माणसाशी, तर ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आणि कुणाचं नाव माहिती असो किंवा नसो, त्या माणसाला माऊली म्हणतात. तोही माऊली आणि आपण पण कोण? माऊली. बरं, एखादा नवकोट नारायण जरी असला तरी सुद्धा त्याच पंक्तीत जेवायला, आणि एखादा गरीब जरी असला तरी कुठं जेवायला? त्याच पंक्तीमध्ये जेवायला. कुणीतरी लय वरच्या जातीतला आहे, जो मिजाज मारतो गावात आल्यावर, तोही तिथंच एटाळ घेऊन उभा. आणि इकडं गावात ज्याला शिवलं तरी विटाळ होतो असे म्हटलं जात होतं, तोही तिथं कुठं उभा आहे? तिथंच उभा आहे. तिथं जात नाही, पाहत नाही. सगळीचे सगळे तंबू मध्ये निवांत झोपलेले, काही नाही. कुणाला धक्का लागला, काय झालं, काहीच अडचणच नाही. इतका स्वच्छ असा विचार वारी आपल्याला देते. काय होतं वारीमध्ये? लोक जसं पदाशी बोलतात ना, तसं राहुल दादा लोक वस्तूशी पण बोलतात. म्हणजे आपण फोन काढल्यानंतर याच्याकडे कोणता फोन आहे लोकांचं लक्ष असतं. अरे याच्या हातात असणारी अंगठी ना, त्यात काय नेमकं लोकांचं लक्ष आहे बरं का. घड्याला कोणती घातलीत लक्ष आहे. लोक डील करतात, बोलतात ना, ते सारखं वस्तूशी बोलतात. आणि त्यांची सगळ्यांची धडपड, माझ्या सकट आपल्या सगळ्यांची धडपड कशासाठी चाललेली आहे माहितीये? फक्त आपल्याला वस्तू गोळा करायच्या आसपास. आपला सगळा जे झगडा ब्रँडचा चाललेला आहे. आपण उपभोग खूप थोडा घेतो, आपल्याला खूप गोळा करून ठेवायचंय. आणि सांगू, गरज नसताना खूप गोळा करून ठेवणं म्हणजे रोग आहे. आणि या रोगातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर त्याची ट्रेनिंग म्हणजे पंढरपूरची वारी आहे. हा, मी आता पाहतो इथं काही इथले म्हातारे द्या सोडून तुम्ही, पण मी सांगू तुम्हाला, हे 50, 58, 59 वर्ष वय झालं, रिटायर्ड झाले की सगळे म्हातारे आहे ना, म्हातारे. मी पोरांचं सांगत नाही, म्हातारे असं. अहो त्यातले त्यात परवाले गंमत भारी झाले दादा. ते मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी, आणि मग आता कीर्तनकार येणार म्हणून लोक कुठं थांबली? स्वागताला थांबतात. थांबली स्वागताला, आणि कीर्तनाला उशीर झाला होता. बरोबर 7 वाजता कीर्तन होतं, फेटा बांधायचा होता. आणि मी प्रवास खूप केला होता, त्याच्यामुळे काय जायचं, लगेच आरसा पाहायचा आणि फेटा बांधायचा, असं सुरू झालं. ते वाट पाहत होती मंडळी. 7 वाजले, तिकडे भजन चालू झालेलं. काय करायचं? मग मी आलो, आणि एक वयोवृद्ध माणूस जो होता तो सोप्यामध्ये काय करत होता, बसलेले होते आणि ते मोबाईल पाहत होते बाजूबा. गोष्ट काय झाली की ते आले, ते म्हणजे महाराज आले महाराज आले असं म्हटलं, आणि काय झालं की मी आतमध्ये आलो. कुठं आलो? आतमध्ये आलो. आल्यानंतर मी इतकं घाईने आलो होतो
की ते संयोजक मंडळीच माझ्या मागे, मी त्यांच्या घरात पुढे होतो. का? फेटा बांधून कीर्तनाला जायचं होतं. ते समोर वयोवृद्ध माणूस बसलेला होता आणि ते मोबाईलवर काय पाहत होते माहितीये? त्यांच्या मोबाईलवर गाणं चाललं होतं, पाटलाचा बैलगाडा. मी सांगू तुम्हाला, गडबडीत महाराज समोर आले तर त्यांना ते बंदही करता येईना ना वयामुळं. झालं सगळं नाही म्हणलं बाबा होऊ द्या, शांततेत झालं. मी सांगू तुम्हाला, कीर्तन वगैरे झालं आणि मी गाडीत परत बसलो आणि बसल्यानंतर मी विचार करत होतो, बाबा मरायला टेकले होते पण तरीही पाटलाचा बैलगाडा पाहत होते. मी सांगू तुम्हाला, आणि खरं आहे काय की माणसांचे इंद्रिय दुबळे होतात मात्र वासना तशाच राहतात. तरुण आपण या लफड्यामध्ये असतो. किती वाईट आहे परिस्थिती. तर ते हे याच्यातून सुटायचं जर असेल तर काय केलं पाहिजे? पंढरपूरला गेलं की इतर सगळ्या जगाशी नेटवर्क जाम आणि विठोबाशी थेट कनेक्ट होतो आपण. वस्तूंचा लोभ जो आहे तो जातो. पैसे याची मर्यादा लक्षात येते. वारकरी संप्रदाय जो आहे ना, मी सांगू तुम्हाला, तो काही पैशाच्या विरोधातला संप्रदाय नाही. आपण लहान असतो आणि लहान असताना पैसे काय हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे एखादं जर 2-4 वर्षाचं पोरग असेल तर राहुल दादा, त्या पोराला 500 रुपयाची नोट मोठी वाटते की लाडू? तुम्हाला? मला तर 500ची नाही, मला वाटते 500ची नोट. हे पहिला टप्पा आहे जेव्हा पैसे काय हे माहीत नसतात. थोडा विचार करत आपण पुढे गेलो की मग पैसे काय हे कळायला लागतात, त्याचं महत्व वाटायला लागतं. हा दुसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्यावर गेलं की लक्षात असं येतं की पैशाच्या मर्यादा काय. दारू पिणारं, व्यसनाच्या अधीन गेलेलं पोरग दारू देऊन पैसे देऊन रिपेअर करता येत नाही हे कधी कळतं? त्या टप्प्यावर गेलं. आणि चौथ्या टप्प्याला पैसे आपले उद्धार करू शकत नाही, आपल्या गरजा भागवेल ही जाणीव चौथ्या टप्प्यावर येते. भक्ताला, संताला ही चौथ्या अवस्था आलेली असते म्हणून तो पैसे जरा बाजूला ठेवत असतो. आपण दुसऱ्यात असतो, तिसऱ्यात असतो. आपला प्रॉब्लेम हा असतो. जीवन जगण्यासाठी आपण जो सगळा अट्टहास करतोय हा अट्टहास, आणि तो जर दूर व्हायचा असेल आणि आपल्या कॉमन मिनिमम गरजा किती असू शकतात याचं भान जर आपल्याला यायचं असेल तर खूप अंतःकरणपूर्वक आपण वारीमध्ये चालत गेलं पाहिजे. समजा गेलो वारीला, आता काय जावं लागतंय माहितीये? कारण घड्याळामध्ये 8:19 झालेत आणि मी 1 तास 2 मिनिटाच्या पुढे बोललोय. त्याच्यामुळे मला हे काय करणार आहे, मी 2-5 मिनिटांमध्ये संपवणार आहे. गेलो पंढरपूरला. आपण सगळी सोलापूरची मंडळी आहे. समतेच्या लढाईमध्ये सोलापूरचं मोठं योगदान आहे. नदी आहे की नाही तुमच्या गावात? तुम्ही जिथून कुठून आला असा, नदी असते की नाही? नदी असते की नाही? बरं, नदी समजा जर असेल तर नदीमध्ये जिकडून नदी वाहत येते, पहिल्यांदी नदीचं जे पाणी असतं पहिल्या टप्प्यातच सांगू, तिथं वेगळ्या जातीची लोक पाणी भरतात आणि कपडे धुतात. आणखीन थोडं खाली आलं ना की त्याच धारेला दुसरा असतो पाणवठा दुसऱ्या जातीचा. नंतर तिसरा आलं की तिसरा पाणवठा असतो आणि नंतर सगळ्यात खाली आंघोळ सुद्धा त्या पाणवठ्यावरच करायची, पाणी सुद्धा त्याच पाणवठ्यावर घ्यायचं. हे आत्तापर्यंत सुरू होतं 100-125 वर्षापर्यंत. मात्र पंढरपूर हे एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये चंद्रभागा नावाच्या नदीवर जात पात न पाहता कोणत्याही लोकांना एकाच वेळी आंघोळ करता यायची. तुका म्हणे याती, तुका म्हणे नाथी, नाथी हो का भलते याती. ही गोष्ट साधी वाटते का? चंद्रभागेच्या वाळवंटाची ताकद आणखीन सांगतो, इतर वेळी शक्य व्हायचं नाही. मात्र काला नावाच्या गोष्टीमध्ये जात पात न पाहता साधू संत प्रसाद देत होते. म्हणजे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये भावंड भावना विकसित करण्याचं काम संतांनी केलं. आणि ते करण्यासाठी संतांनी माध्यम म्हणून जर काय वापरलं असेल तर ते माध्यम हे पंढरपूरची वारी ही गोष्ट वापरलेली आपल्याला दिसते. वारी ही जशी उपासना आहे, वारी जसं उद्धाराचं साधन आहे, तसं वारी ही आपल्याला जीवनाची एक चांगलं जीवन कसं जगता येईल याची चांगली कार्यशाळा आहे. आपण डोक्यावर जे जे सगळे भार घेऊन जगतो, जातीचा भार, धर्माचा भार, श्रीमंतीचा भार, वस्तूंचा भार, मेले भारी गुणी तरी मला कसे सगळे ओळखतात, हा सगळाचा सगळा जो भार आहे ना, हा सगळा भार उतरून ठेवून पंखावरचा मोकळ्या मनानं चालत जाण्याची वाट म्हणजे पंढरपूरची वारी आहे.
वारी म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सांस्कृतिक घटना आहे. वारी काय आहे सांगू तुम्हाला, मला संपवायचं आहे पण मी सांगू तुम्हाला. वारीत आपण चालत असं गेलो ना की या दिंडीमध्ये एक वेगळं भजन कानावर येतं. त्या गाणाऱ्या माणसाचा आहे ना वेगळा आवाज असतो. बरं पुढच्या याला गेलो ना तर तो जरा वेगळा आवाज असतो, त्याची पण एक गोडी असते ना. असं ऐकत ऐकत गेलो ना आपण तर महाराष्ट्रामध्ये गाणाऱ्या लोकांच्या आवाजाचे सॅम्पल आपल्याला वारीत मिळतात. पुढचं बोलू आणखीन. मी वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये जातो आणि दिंड्यांमध्ये गेलं ना की मग सोलापूरच्या दिंडीमध्ये टोपी घालायची पद्धत वेगळी असते, कपडे वेगळेच असतात. पुणे ग्रामीणवाले एकदम टकाटक असतात, एकदम पांढरे शुभ्र, गुंठा पाटील सगळे असं काहीतरी असतं ना, ते जमीनदार वगैरे असे सगळे वेगळे असतात. सोलापूरकडची आजी असेल ना तिच्या पाताळाचा म्हणजे नऊवार साडीचा रंग वेगळाच असतो. सोलापूरची बाई असेल ना तर तिचे पातळ पण वेगळं असतं साडी. पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी असतील. कोकणातली बाई असते ना तर तिनं फुलाफुलांची प्रिंटेड साडी घातलेली असते. आणखीन पुढे बोलू. जसं संगीताचे सॅम्पल येतात, पेहराव पण कळतो जसा महाराष्ट्रात इकडचं काय तिकडचं काय तिकडचं. आणखीन एक गोष्ट कळते. काय कळतं की भाषा सुद्धा कळते. जेवण करणार का, प्रसाद घेतला का, सदाशिव पेठ पुणे, आणि दुसऱ्या बाजूला रांडीच्या म्हणजे कोल्हापूर. म्हणजे त्याच्या लक्षात पण नाही राहत शिवे दिले आपण. म्हणजे ते आता काय करायला लागला, लकापासून तुमचं सोलापूर काय बे इथपासून. म्हणजे मी सांगू तुम्हाला महाराष्ट्राचे भाषेचे सॅम्पल कुठे मिळतात आपल्याला, वारीमध्ये मिळतात. त्याच्यामुळं कुणीतरी सोलापुरी लहेजात बोलला आणि कुणीतरी लई शुद्ध अनुनासिक बोलला तर आपण लई ग्रेट, आणि कुणीतरी खानदेशी, कुणीतरी वराडी, कुणीतरी सोलापुरी, कुणीतरी कोल्हापुरी, कुणीतरी चंदगडी, कुणीतरी कोकणी बोलणारा कुणीतरी तुच्छ, अशी भावनाच राहत नाही. आणखीन सांगू पुढं. वारीत आहे ना, वारीत वेगवेगळ्या गावातल्या दिंड्या असतात. आता हे तुम्हाला खूप खाजगी सांगू ना. हा, मजा अशी असते राहुल दादा, वारकरी काय करतात माहितीये, वारकरी किराणा बिराणा जो आहे ना तो टप्प्याटप्प्यावर खरेदी करतात. म्हणजे आळंदीहून निघालं की पुण्यात खरेदी करतील, पुढे लोणंदला करतील खरेदी, पंढरपुराच्या जवळ आलं की माळशिरसला वगैरे करतील. ते सगळा किराणा दुकान किराणा मालातून खरेदी करतात, किराणा दुकानातून. मात्र त्यांनी मसाले घरून तयार करून आणलेले असतात आणि आपण एकच पदार्थ वेगवेगळ्या दिंडीत खाल्ला ना तो त्याची चव वेगवेगळी असते. उदाहरणार्थ सोलापूरच्या आमटीची चव वेगळी, कोल्हापूरच्या आमटीची चव वेगळी, पुण्यातल्या आमटीची चव वेगळी. आमटी नावाचा एकच पदार्थ असला तरी चव कशी असते. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचं सुद्धा वेगवेगळ्या चवी आपल्याला कुठे मिळतात, वारीत मिळतात. महाराष्ट्रामध्ये लोक कशा पद्धतीने विचार करतात हे वारीत कळतं. महाराष्ट्रामधले लोक राहतात कसे याचाही अंदाज वारीमध्ये येतो. महिला विचार कसा करतात याचा विचार सुद्धा कुठे करता येतो, वारीमध्ये करता येतो. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे, वारी म्हणजे काय, महाराष्ट्राची छोटी प्रतिकृती म्हणजे वारी आहे. का इथं सर्व परिसरातून लोक येतात, वेगवेगळ्या पद्धतीनं राहतात, बोलतात, आणि त्याच्यामुळे आपलं जगणं जे आहे ते जगणं समृद्ध आणि संपन्न होत असतं. महाराष्ट्रामध्ये असा असणारा एक भला मोठा उपासनाचा प्रकार म्हणजे वारी. खरं तर आपण मला सांगितलं की तू आणखीन 1.5 तास याच्यावर बोललं पाहिजे, तरी सुद्धा मी याच्यावर बोलू शकेल. मात्र आपल्याकडे वेळ खूप थोडा आहे. मी साधारणपणे 1-1.25 तास आत्ता बोललोय, त्याच्यामुळे माझी व्याख्यानाची वेळ संपलेली आहे. आणि आपण काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्ही कृपा करून मला खूप मोकळ्या मनानं विचारा. मी काही सर्वज्ञ नाही, मात्र मी खूप प्रेमानं सांगेन, आपणही ऐका. पुन्हा एकदा मी रोटरी बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC या संस्थांचं खूप मनापासून आभार मानतो. या सर्व व्याख्यानमालेचे आणि एकूण या संस्थेचे ही सगळी पदाधिकारी मंडळी, आदरणीय यल्लादास लक्ष्मापुरेजी, आदरणीय रोटरी श्रीनिवास भिंगेजी आणि या सगळ्यांचीच सहकारी मंडळी जी आहे, या सर्व मंडळींनाही मी खूप अंतःकरणपूर्वक, अरे उठू नका, 2 मिनिटं बसा 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 बसा, कधी उठायचं नाही आणि कधी उठायचं हे कळण्यासाठी सुद्धा पंढरपूरला वारीला गेलं पाहिजे. हा, आणि उठून उठून कुठे जायचंय, आपल्याला घरीच जायचंय.
बरोबर की नाही? मला आता व्याख्यान संपल्यावर कोल्हापूरला जायचंय. कुणाला जायचंय का? 2 मिनिटं काय करा, मस्त बसा, छान 2 प्रश्न ऐकू. तुमच्या सगळ्यांचे खूप अंतःकरणपूर्वक मी आभार मानतो आणि ही व्याख्यान मला आयोजित करणाऱ्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय राहुल दादा इथं उपस्थित असणं हा माझ्यासाठी खूप मोठा योग आहे. दादांच्याही चरणी मी खूप अंतःकरणपूर्वक वंदन आणि नमस्कार करतो. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळ आहे. ओळ अशी आहे की नामदेव महाराजांची ओळ आहे, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. मी थोडा बदल करतो, मी म्हणतो एक तरी वारी अनुभवावी. धन्यवाद. कृपया उठू नये. 2 मिनिटांसाठी आपल्याला बसायचं आहे. माऊलींची मांडियाळी जमली या सोलापुरी, माऊलींची मांडियाळी जमली या सोलापुरी ऐकण्यासाठी सचिन महाराजांसाठी. नियोजनाप्रमाणे तुकारामांचे जे वंशज आहेत सदानंद मोरेजी, त्यांचं इथं व्याख्यान होतं. पण व्याख्यानाच्या नंतर सर्वांच्या मनामध्ये आलं असेल प्रत्यक्षात साक्षात सदानंदजी मोरेच त्यांच्या शिष्याच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रकट झाले आणि आपल्या सर्वांना वारीचे दर्शन घडवलं या ठिकाणी. धन्यवाद सर. अतिशय सुंदर, समर्पक आणि अजून म्हणून आम्हाला योग्य प्रकारे चिमटे देत देत आपण या ठिकाणी वारी घडवली, त्याबद्दल मनुष्य आपण मनापासून आभार. काही प्रश्नोत्तर असतील तर आपण घेऊयात. एखादा दुसरा प्रश्न आपण घेता येईल. वैकुंठवासी जोग महाराज जे होऊन गेले, त्यांनी कीर्तन परंपरेची कोंडी फोडली आणि त्यांचे महत्वाचे शिष्य जर कोण असतील तर ते मामासाहेब दांडेकर आहे, अर्थात सोनोपंत दांडेकर. त्यांनी काय केलं तर ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, पुण्याच्या SP कॉलेजचे प्राचार्य होते पुढे, आणि त्यांनी नवा जो समाज आहे, आधुनिक समाज, तो जोडायचं काम वारकरी संप्रदायाशी केलं. कीर्तन परंपरेतही त्यांचं मोठं योगदान आहे, वारकरी परंपरेमध्ये सुद्धा मोठं योगदान आहे. ज्ञानदेव आणि प्लेटो, ज्ञानेश्वर महाराज आणि प्लेटो यांच्या तत्वज्ञानाची तुलना करून ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान कसं वरचढ आहे हे सांगायचं काम मामासाहेबांनी केलं. ईश्वरवादावर बोलले. कीर्तन परंपरा म्हणून खूप त्याला काय म्हणूयात की एक बुद्धिनिष्ठपणा देण्याचं काम जे आहे, नेमके विवेकी असे आर्ग्युमेंट करणं, तर हे मामासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. मामासाहेबांनी वारकरी संप्रदायाच्या विकासामध्ये खूप मोठं काम करून ठेवलं. त्याच्यामुळं त्यांना वारकरी संप्रदायाचा सोन्याचा पिंपळ असं म्हणायचे. त्यांचं नाव सोनोपंत होतं ना. खूप मोठं काम मामासाहेबांनी करून ठेवलेलं आहे आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या काय नंतर आलेली सगळ्या पिढ्या या सर्व वारकरी सत्पुरुषांच्या पायाजवळ अत्यंत नम्रपणे काय त्यांचे उपकारच विसरता येणार नाही एवढं मोठं काम मामासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. हां, सुंदर, धन्यवाद. आणखी एखादा प्रश्न असेल? सर, क्षीरसागर सर. नमस्कार सर. सांगू तुम्हाला एक गोष्ट, अनेकदा डोळे भरून यावेत असे प्रसंग झालेले आणि म्हणून मला सातत्याने आहे ना, वारीमध्ये कुणाचा धक्का लागला ना तर मी चिडत नाही. का? मला वाटतं कदाचित विठोबा असेल. मला ओळखता येत नाही सर तो, मात्र मला सातत्यानं लक्षात येतं. मी सांगतो तुम्हाला, मी अत्यंत श्रीमंत असं विद्यार्थी आयुष्य जगलोय. कीर्तनकार म्हणून सर्व पातळ्यांवरचा मान आणि पैसे माझ्या वाट्याला आहे. योगा मला आत्ता सरांचा उल्लेख झाला की महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या विचारवंताचा मी विद्यार्थी आहे, मोरे सरांचा. आपण कल्पना करा की इथं सोलापूरमधली 60 वर्षाची व्याख्यानमाला आणि तिथं मोरे सरांना जायला जमत नाही आणि सर सांगतात की याला घ्या. म्हणजे गुरुदेवांची माझ्यावर किती विश्वास आहे. असा एवढं सगळं असताना माझ्याकडे इतकं सगळं हे सगळं
मी विचार असा करतो की मग प्युअर काय असं, तर त्या प्युअरिटीचं दर्शन मला वारीमध्ये होतं. आपण सगळे ना ओझे बाजूला ठेवले पाहिजे, महाराज असण्याचे, गृहिणी असण्याचे सुद्धा. माय मावल्यावर आपण काय आयुष्यभर फक्त भाकरी थापायला जन्माला आलोय का? काहीतरी आपल्यासाठी केलं पाहिजे की आपण. त्याचं दर्शन म्हणजे वारी आहे मला वाटतं. सर मी सांगतो, इथं बसलेत, आपण कल्पना करा सर, मी एका घरातला आहे, घरंदाज घरातला आहे. माझी आई 60 वर्षाचं वय झालं आता आईच्या माझ्या. अहो ती आई आहे ना, आज पण गावात बाहेर पडली ना की डोक्यावर पदर घेते. साहेब मी तुला सांगतो, अगं तुला सुना आल्या, तू 60त गेली. पण सांगू, तीच माझी आई पंढरपूरच्या वारीमध्ये रिंगणामध्ये डोक्यावर तुळस घेऊन मोकळ्या मनाने नाचू शकते. एक घरंदाज अशी बाई जी असते, जी गावामध्ये सुद्धा अंग चोरून चालते. स्वतःच्याच घरातल्या हॉलमध्ये येताना आई डोकावून पाहते कोणी बसलं तर नाही का. मालक ती स्वतः, मात्र हॉलमध्ये कुणी बसलं नाही ना असं पाहणारी. तिच्याही घरामध्ये किचन वगळता, मागचा परस वगळता तिला मोकळं वावरता येत नाही. ती लाखो लोकांमध्ये मोकळं वावरू शकते. ही पंढरपूरच्या वारीची ताकद आहे. सुंदर. बोला आणखीन एखादा शेवटचा. हा 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 बोला, दोघंही बोला. नाही माहिती आहे मला, वारकऱ्याला घेणं देणंच नाही त्याचं. वारकऱ्याचं म्हणणं काय माहितीये का, हे मोक्ष पाहिजेच कोणाला. आपल्याला काय करायचंय, मरेपर्यंत वारी करायची, पांडुरंगाचं भजन करायचंय, मरायचंय, परत जन्माला यायचं आणि परत भजनच करायचंय. तुकाराम महाराज देवासमोर गेले आणि देवासमोर गेले काय म्हणाले, ते म्हणाले देवा तुम्हाला काही देऊ नको, काय कर, जिथं ज्ञानाचा माज आहे आणि श्रीमंतीचा गर्व आहे अशा नीच घरात जन्माला घालण्यापेक्षा जिथं तुझी हरिभक्ती आहे ना देवा, मला त्या घरात जन्माला घाल. हरिदासाची घरी मज उपजवा जन्म जन्मांतरी, म्हणसी काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. किंवा अभंग सांगतो ना आपल्याला, अभंग असा आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसरण वावा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मोक्ष आपल्याला माहितीच नाही, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्ही जन्माला वारकरी म्हणून विनंती काय माहिती, वारकरी मरणालाही घाबरत नाही आणि जन्मालाही घाबरत नाही. फक्त घाबरतो कशाला माहितीये का, जन्माला येऊन विठोबा भेटला नाही की त्याला त्रास होतो. जन्माला येऊ परत परत, आणि जन्माला येऊन काय, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. हा बोला तुम्ही, परत वाढेल ना 1.5 तास. येस. हा शेवटचा प्रश्न आता. हा ते त्यांचं गणित असतं बरोबर, त्यावेळेस ते गणित मॅनेजमेंट आहे. नाही अहो मला काही येत नाही फार. नाही. हा बोला काय. हा एक प्रश्न फक्त संपला. बोला. हा येस. आमचे टेक्निकल डायरेक्टर आहेत गोवर्धनजी, त्यांचे अनुभव ते कथन करतील. नमस्कार. पंढरपूरला मी एकदा गेलो होतो. गेल्यानंतर दर्शन केल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं माझ्या, का आलं समजलं नाही. दर्शन करून घरी जाताना एसटी मधून मी जात होतो. एसटी मध्ये सीटवर बसलो, माझ्या बाजूला 2 जण होते. माझ्या डोळ्यातून पाणी आलं हे त्यांच्या तोंडातनं मला ऐका, म्हणजे माझ्याबद्दल नाही. ते काय सांगितले की अरे काय झालं, आज विठ्ठलाचं दर्शन केलं ना की अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं, का आलं समजलं नाही. मग मला असं वाटलं की माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते दोघं कसं काय बोलत आहेत ते. म्हणजे हे असं वाटतं की आपल्याला प्रत्यक्षात ते विठ्ठलच आहेत आणि आपण ओळखू शकत नाही की आपल्याला विठ्ठल कुठं आहे. म्हणजे विठ्ठल कुठल्याही रूपातून आपल्याला दर्शन देऊ शकतो, फक्त आपल्याला तो ओळखता यायला पाहिजे, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. धन्यवाद. आणखीन नक्की जर हा एक हा शेवटचं घेऊया. वारीत सगळ्यांना यायचा अधिकार आहे. सकळांसी येथ आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वारीत सगळ्यांना यायचा अधिकार आहे, सगळ्यांनी यावं वारीत, फक्त वारकरी म्हणून आलं पाहिजे.
हल्ली सगळ्या विचारधारेचे लोक येऊ लागलेत, राजकीय पक्षही येऊ लागलेत, त्यांचे अजेंडे रेटू लागलेत. पण चिंता करू नका, वारकऱ्याला माहितीये काय निवडायचं आणि काय निवडायचं नाही. तुम्ही सामान्य माणसाच्या आहे ना शहाणपणावर विश्वास ठेवा. ते ना एखाद्या वेळेस चूक होते, इतर वेळी चूक होत नाही ती. त्याच्यामुळं काय चिंता करू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच आपण करणार ना, सगळे लाईक करणार आणि सबस्क्राईब करणार. तिथंच बोलू आपण. संपवा. धन्यवाद. आलिया संसारा उठावे करा शरण आमदारा पांडुरंगा. धन हे काळाचे, हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. ओके, धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. आता आपण आभाराच्या प्रदर्शनाकडे वळूयात. मी रोटरी क्लब सोलापूरचे MIDCचे क्लबचे सचिव. ताई तुम्ही विचारा. कारण सांगू, महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, ज्या चळवळीत महिलांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची समजली जात नाही. त्याच्यामुळे ताई तुम्ही विचारा आणि आपण थांबू. ठीक आहे, विचारा आपला प्रश्न. हो हो, भेटी लागली जीवा. बरोबर, धन्यवाद धन्यवाद. हो हो, नक्की 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 नक्की. क्षीरसागरांची रोजच या ठिकाणी उपस्थिती असते, अति सक्रिय अशा प्रकारचे काम असतं. धन्यवाद. मी रोटरी सचिव बोलायचं. रामकृष्ण हरी माऊली. मला सांगायला खूप आनंद होतो आहे की 2010 पासून मी पंढरपूरची वारी चालत करते. मी कराडच्या तिकडं गाडगीनाथ महाराजांची संत गाडगीनाथ महाराज कोळे माझ्या बहिणीचं गाव आहे आणि त्या गावावरून ती दिंडी येते आणि ती दिंडी अशी त्या महाराज ज्या रस्त्याने गेलेत त्या रस्त्याने आम्ही येतो. म्हणजे आम्हाला काही ठिकाणी कुळवाचा डोंगर पण लागतो आणि पूर्ण कच्चा रस्ता आहे आणि तिथून आम्ही जवळजवळ 14 दिवस चालत येतो आणि ही माझी ह्या वर्षीची 16 वर्ष पूर्ण झालेत. माझ्या मैत्रिणी आहेत साक्षीदार. आणि सर म्हणजे वारीतून मी एकादशी तर करतेच, म्हणजे जशी वारी सुरू केली तशी एकादशी करते आणि तुम्हाला सांगते मी खूप ठिकाणी फिरते. म्हणजे कुठेही आपण जेव्हा पर्यटन ठिकाणी जातो पण वारीतला जो आनंद आहे ना तो कुठंच नाही, कुठंच नाही. आणि वर्षभर जेवढं आपण खातो अन्न तर तो म्हणजे आज इच्छा झाली की म्हणजे तोच इच्छा देतो की तुला आज खायला मिळणार आहे. ते मला एक जण मी सहज विचारलं एकदा की तुला आज काय खावं वाटतंय. मी म्हणलं आज असं काय नाही, आज गवारी शेंग खावं वाटतंय, भाकरीन गवारी शेंग. आणि योगायोग एक माऊली आली असं घेऊन आणि धरा प्रसाद घ्या सगळ्यांना, तर त्यात गवारी शेंग होते. म्हणजे तोच आपल्याला आठवण करून देतो का आज तुला हे खायला मिळणार. असे म्हणजे सांगायला लागलं तर खूप अनुभव आहे. पण तुम्हाला सांगते आयुष्यात एक तरी वारी करा, म्हणजे जास्त नाही झाली. मी दरवर्षी जाताना प्रत्येक वेळा माझ्या मैत्रिणी, माझ्या कामवाल्या, कोण माझ्या नातलग सगळ्यांना घेऊन जात असते. कोणी एक 3-4 जणी दरवर्षी असतात. आणि वारी हा आयुष्यात आल्यानंतर वर जाईपर्यंत सगळ्यात आनंदी सोहळा आहे. बस. धन्यवाद माऊली. आपण सांगितल्याप्रमाणे एक तरी वारी आपण जसं करणार की नाही, करणार. त्यासाठी सुद्धा टाळ्या माऊलींसाठी आणि आजच्या महाराजांसाठी. आणि मी सचिवांना विनंती करतो रोटरी काशीनाथ कुंटा यांना की त्यांनी आभा प्रदर्शन करावं आणि महाराजांचा सन्मान करायचा आहे. आपल्याला 2 मिनिटांचाच तो प्रोग्राम आहे. इथपर्यंत आलेले आहेत महाराज. सन्मान करणं संतांची भूमी आहे, सांस्कृतिक ठेवा असलेली भूमी आहे. आपण थांबूयात, थोडं सभा शिष्टाचार आपण पाळूयात. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक रोटरियन मुंगा सर. व्याख्यानमाला अंतर्गत पंढरीची वारी, इतिहास आणि वर्तमान या विषयावर
अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शन व्याख्यानाद्वारे आजचे 7वे पुष्प गुंफल्याबद्दल ब सचिव महाराज पवार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या व्याख्यानामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, संस्कृती व अध्यात्म यांचे महत्त्व श्रोत्यांच्या मनावर अमिट छाप सोडून गेले. मी प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक श्री व्यंकटेश विडप यांना विनंती करतो की आजचे प्रमुख वक्ते सचिन महाराज पवार यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर, टावल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावा. जसे आपल्याला विविध विषयावर व्याख्यानाद्वारे दररोज बौद्धिक मेजवानी मिळाली आहे, त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाच्या व्याख्यानमालेत स्वादिष्ट व रुचकर जेवणासाठी नावाजलेले न्यू आनंद हॉटेलचे मालक श्री नवनाथ इंदापुरे यांनी सर्व वक्त्यांसाठी अन्नपूर्णा सेवा देऊन अनमोल असं सहकार्य करीत आहेत. आपण त्यांचाही आभार व्यक्त करू. तसेच आपल्या व्याख्यानासाठी प्रायोजकत्व देऊन सहकार्य केलेले श्री सत्यनारायण सिद्धराम अडगटला यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी आणि संस्मरणीय झाला आहे. मी आजचे प्रमुख वक्ते सचिन महाराज पवार यांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक श्री सत्यनारायण सिद्धराम अडगटला यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करावे. पुढील सूत्रे मी सूत्रसंचालन श्री विठ्ठल वंगा सरांना सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन कुंडलाजी. अति सुंदर अशा प्रकारचा आजचा सोहळा इथं संपन्न होतोय आणि मी माननीय प्रेसिडेंट आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतोय. उद्या आपण 8व्या व्याख्यानासाठी इथं भेटणार आहोत आणि उद्याचा विषय असणार आहे जगण्यातील आनंदाचा वाटा. जगण्यातील आनंदाचा वाटा असा विषय असणार आहे आणि संजय कळमकर हे पुणे इथून या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. सर्वांना विनंती आहे कृपया उद्या सुद्धा या व्याख्यानास आपण आवर्जून उपस्थित लावावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. हरिओम. जय विठ्ठल.